लीलावती आहे. हे दोघेही हळूहळू वाढत आहे. राजा आनंदानं राज्य करत असताना एकदा गहन अशा अरण्यामध्ये मृगये करता गेला असताना एकदम अचानक एका जाळीतून भयंकर सिंह उठलेला आहे. त्या सिंहाला पाहिल्याबरोबर राजानं धनुष्यावर बाण चढवला आणि बाण मारल्याबरोबर मग तर सिंह भयंकरच चवताळला. गडगड 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 गर्जना करत राजाकडे अंगावर येतोय. सगळे सेनापती सैनिक वगैरे सिंहावर धावून येतात. नाना प्रकारचे शस्त्रास्त्रांचा वर्षाव करतात. पण सिंहही पराक्रमी आणि राजाही पराक्रमी. राजानं हातामध्ये तलवार घेतली, एका हातामध्ये ढाल घेतलेली आहे आणि सिंहावर चाल करून येतो आहे आणि आपल्या तलवारीनं सिंहावर वार करतोय. आयाळ पिंजारलेला गडगड गड गर्जना करणारा सिंह एकच झडप घेतो आणि आपल्या तीक्ष्ण पंजानी राजाला थप्पड मारलेली आहे आणि आतडीच ओढून काढलेली आहे. राजाही पडला आणि तलवारीच्या वारानं सिंहही पडला आणि दोघही गतप्राण झाले. आता ध्रुवसंधी राजा मेल्यानंतर इकडे नगरामध्ये राज्याभिषेक करायचा. मग सगळे लोक म्हणतात, वशिष्ठ महाराजांना बोलावलं. कुलगुरू आहेत वशिष्ठ महाराज सूर्यवंशाचे. त्यालाच आपण राजा करूया. की सुदर्शनाला राजा बनवायचं. पण इतक्यात युधाजित आलेला आहे. तो म्हणतो, नाही, माझी कन्या लीलावती आणि तिच्याच मुलाला मी राज्य देणार. त्याचं नाव शत्रुजित असं आहे. मोठा पराक्रमी आहे, शूरवीर आहे. मी माझ्या नातवाला. आता दोन आजोबामध्ये भांडण लागले. मनोरमेचा पुत्र सुदर्शन खरा राज्याचा अधिकारी, पण त्याला राज्य न देता या युधाजितानं सुदर्शनाच्या आजोबाला ठार मारलं. घनघोर युद्ध केलं आणि आपल्या नातवाला राज्यावर बसवण्याकरता तो निघाला. तेव्हा या सुदर्शनाची माता मनोरमा विचार करते आहे की सापत्न भाव आहे, चौथी मत्सर आहे, कधी चालून माझं लहान लेकरू आहे. हा युधाजित दुष्ट आहे आणि केव्हा मारील आणि काय करील सांगता येत नाही. म्हणून काय करावं म्हणून एकांतामध्ये आपल्या सेनापतीला, जवळचा विश्वासू एक विदल्ल नावाचा त्याचा सेनापती होता, त्याला जवळ बोलावून घेतले एकांतात. अरे काय करावं आता. तेव्हा त्या विदल्लाने सांगितलं, इथं जर राहिलं तर नक्कीच तुलाही मारतंय आणि तुझ्या पोरालाही काटा काढून टाकताय. कारण स्वार्थी आहे हा युधाजित राजा, सौती मत्सरानं पेटलेला आहे. म्हणून इथं राहण्यात काही मतलब नाही आहे. तेव्हा इथून निघून जावं, पळून जावं, इथं थांबू नये. आणि म्हणून ती मनोरमा राणी अतीव दुःखी झालेली. आपल्या वास्तवामध्ये हिचा पुत्र राज्याचा अधिकारी असताना सुद्धा राज्यापासून भ्रष्ट होते आहे. आणि त्या लहान बालकाला घेतलेलं आहे, एक दासी बरोबर घेतलेली आहे आणि विदल्ल नावाचा सैनिक सेनापती बरोबर घेतलेला आहे. आणि एक रथ घेऊन ती गावाच्या बाहेर पडलेली आहे. जाता 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 जंगलामध्ये काय पहा, नशीब एकदा परीक्षा घेऊ लागलं की किती परीक्षा घेत राहतं पहा. एका बोटाला, अंगठ्याला म्हणा, पायाला म्हणा ठेस लागली की पुन्हा पुन्हा त्यालाच ठेस लागत राहते. आंधळं बोलते म्हणतात बोट, पुन्हा पुन्हा ठेस लागत राहते. तसं एकदा आपत्ती आली की पुन्हा पुन्हा आपत्ती येत राहते. महाराज, आधीच तर पतीचं निधन झालं, पुन्हा बालकाला वाचवण्याकरता सर्वस्वाचा त्याग करून तिला अरण्यामध्ये पळून यावं लागलेलं आहे. रथ घेऊन ती निघाली असताना त्या जंगलामध्ये चोराच्या टोळीनं गाठलं, हल्ला केला. तो रथही चोरला, जवळचे अलंकारही चोरले, धन दौलत जी घेतली होती तेही धन चोरून नेलं. आता काही शिल्लक राहिली नाही आहे. ही मनोरमा देवी आपल्या त्या छोट्याशा सुदर्शन बाळाला घेऊन आपल्या मंत्र्यासह, त्या दासीसह रडत 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 पुढे चालू लागलेली आहे. गंगेच्या तीरावर एक सुंदर आश्रम दिसला.
त्या आश्रमामध्ये पक्ष्यांचा मधुर किलकिलाट चाललेला आहे. छोटे छोटे बालक वेदाध्ययन करत आहेत. वेद मंत्रांचा सुंदर उद्घोष येतो आहे. आणि एक कोणी महात्मा, अति तेजस्वी तेजपुंज असा महात्मा आणि त्या ठिकाणी दिसतोय. त्यांचं नाव भरद्वाज असं आहे. हा मुनी आहे, महात्मा आहे, सप्त ऋषीपैकी एक आहे, फार मोठा अधिकारी महात्मा आहे. आणि त्या भरद्वाजाच्या आश्रमात येऊन मनोरमा त्या साधूच्या चरणावर आपलं मस्तक ठेवते आहे आणि रडू लागते आहे, व्याकुळ होते. तेव्हा त्या साधूला दया येते. भरद्वाजाने विचारलं, कोण आहेस बाई, कसलं दुःख आहे तुझं, सांग ना काय झालं ते. तेव्हा त्या विदल्लानं सांगितलं, मंत्र्यानं सांगितलं की महाराज, गुरुदेव, अयोध्येचा राजा ध्रुवसंधीची पत्नी ही मनोरमा आहे. वास्तवात पट्टराणी आहे. हिचा पुत्र राज्याचा अधिकारी असताना सुद्धा युधाजित नावाच्या राजानं आपल्या नातवाला गादीवर बसवण्याकरता याला हाकलून दिलेलं आहे. त्या युधाजिताच्या भयानं ती इथे आलेली आहे. तेव्हा हिला अभय द्या महाराज, ही तुमची लेक आहे, तुम्हीच जर सांभाळलं तर आता सांभाळल्या जाणार आहे. अहो, वाटेने येताना चोरांनी लुटलं, धन दौलत ती सुद्धा लुटून नेलं, काही नाही आता अंगावरल्या वस्त्राशिवाय. तेव्हा भरद्वाज मुनीला दया येते आणि ते म्हणतात, देवी कन्ये चिंता करू नकोस, तू माझ्या लेकीसारखी आहेस, थांब माझ्या आश्रमात, तुला कोणी त्रास देणार नाहीये, तुझ्या केसाला धक्का लागणार नाहीये, थांब इथे. आश्रय दिला. तिला खूप आनंद वाटला. एवढ्या मोठ्या भरद्वाज मुनी सारख्या महात्म्यांचा आशीर्वाद आपणाला लाभतोय. ती निवांतपणे तिथे राहिली. पण 4-2 दिवस 4-8 दिवस होतात न होतात पुन्हा संकट आलं आणि वार्ता आली की तो युधाजित राजा सेना घेऊन इथे आला. पुन्हा युद्ध करून त्याला ठार मारावं, म्हणजे निष्कंटक राज्य करावं म्हणून. वार्ता आल्यानंतर भयभीत झालेली ती मनोरमा भरद्वाज मुनींना वंदन करून म्हणते, महाराज, गुरु महाराज, आता कसं हो, हा दुष्ट इथेही आला, माझ्या लेकराला मारणार आहे, मलाही कैद करणार आहे. तेव्हा आणि याच्या मनामध्ये लोभ शिरलेला आहे, राज्याचा लोभी आहे, अत्यंत दुष्ट आहे. लोभो तीवच पापिष्ठः तेन को न वशीकृतः किन्न कुर्यात् तदविष्टः पापम पार्थिव सत्तमः. महाराज, एकदा का मनामध्ये लोभ शिरला की मग त्याच्या हातून काय पाप घडत नाही सांगा. लोभ अत्यंत पापिष्ठ आहे. पापाचं मूळ कारण जर काही असेल तर हा लोभ आहे महाराज. पितरम मातरम भातॄन गुरून् स्वजन बांधवान हंती लोभ समाविष्टो जनो नात्र विचारणा. महाराज, माता असो, पिता असो, बंधू असो, गुरु असो, स्वजन असो, इष्टमित्र, या सगळ्यांना मारतो. हा लोभ एकदा शिरला की मग मायबाप सुद्धा पाहत नाही. अशी कित्येक उदाहरण आहेत महाराज. लातूरच्या पलीकडे एक गाव आहे. मंदिर बांधता बांधता एक मुलगा आला त्या बांधणाऱ्याच्या, बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीकडं. तो म्हणतो, बाबा पैसे कुठे ठेवलेत सांगा. ते म्हणे, नाही देणार तुला पैसे, 10 रुपयाला मी पैसे देतो का, मंदिरं बांधून कमवतो तू 10 रुपये मी नाही देणार. का देत नाही, हा तू करता करता तो झोपल्यानंतर त्या पोराने एक चिरा घेतला आणि डोक्यातच घातला बाबाच्या. खलास. 10-5 वर्षातली घटना आहे महाराज, फार दूरची नाही आहे. आजही अशा, अरे पैशा करता बापाची हत्या करतात, आईची हत्या करतात, नवऱ्याची हत्या, बायकोची हत्या, गुरुची हत्या, इष्ट मित्र स्वजनांची हत्या लोभामुळं घडते. लोभामुळं खून मारामाऱ्या घडतात. अहो, एकदा लोभ आला, अभक्ष भक्षणम लोभात अगम्य गमनम तपा करोति किल तृष्णार्थो धर्मत्यागम ततः पुनः. महाराज, जास्त काय सांगावं. अभक्षाभक्षण लोभामुळं, अगम्यागमन लोभामुळं, धर्माचा त्याग लोभामुळं. तृष्णेनं ज्याचं चित्त व्याकुळ झालेलं आहे, ज्याच्या मनामध्ये लोभ आलेला आहे, तो जीवनात कुठलंही पाप करायला तयार राहतो. त्याला मग आपलं परक, नीती अनीती, धर्म काही ज्ञान राहत नाही आहे. जगामध्ये सगळ्या पापांचं मूळ हा लोभ आहे महाराज. आणि हा युधाजित ना अत्यंत लोभी आहे. अत्यंत लोभी आहे. नक्की हा मला ठार मारील, माझ्या पुत्राला ठार मारील. काय करू आम्ही आता. लोभ हा मोठा नरकाचं दार असलेला विकार आहे बरं का.
आमच्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की 3 नरकाचे दार आहेत, काम, क्रोध आणि लोभ. पण यामध्ये काम वयसी गते का काम विकार हा, बरं का, वय निघून गेल्यानंतर काम बाधत नाही. क्रोध म्हातारपणी क्रोधही बाधत नाही, पण लोभ मात्र अति सुटलेला असतं, बरं का. आणि जीवनात जे जे काही पाप घडतात या लोभामुळे घडतात. लोभ मुलानी पापानी. आमचे महाराज एक कथा सांगायचे, बरं का, आठवली म्हणून सांगतो. एक पंडित काशीला 12 वर्ष राहून शिकून पंडित होऊन परत गावाकडे येत होते. 12 वर्ष अध्ययन करून मोठा विद्वान बनून पंडित बनून आला. गावाच्या शिवेवर आल्याबरोबरच एक मेंढरं राखणारा मनुष्य त्याला भेटला आणि त्यानं पाहिलं, ओळखलं, आपल्याच गावचा बामण दिसतोय म्हणे हा, आणि लई विद्वान झालाय म्हणे, आता हा काशीला जाऊन शिकून आलाय, आपण त्याला काहीतरी विचारूया. तो पुढे आला, ओ बामण बुवा, बामण बुवा, माझा एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे? सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? काही नाही म्हणे, पापाचा बाप कोण आहे सांगा मला. आता यानं सगळे पुस्तकं हुडकून पाहिले, पापाचा बाप कोण आहे काही कळच ना कुठं. अरे अरे, 12 वर्ष शिकून काही उपयोग नाही, चला परत जाऊ काशीला आणि गुरु महाराजांना विचारून मग येऊन याला सांगू म्हणे. म्हणून परत फिरला. परत प्रवास करता करता चलत चलत गेल्यानंतर सूर्यास्ताला गेला. एका गावाजवळ आला. आता याच गावात मुक्काम करून पहाटे उठून जावं म्हणून गावाच्या बाहेर बाजूला लेकरं खेळत होते. त्यांना विचारलं, बाबांनो, इथं कोण्या ब्राह्मणाचं किंवा कोणाचं चांगलं घर आहे का सांगा उतरायसारखं. पोरांनी चेष्टेने सांगितलं, ते गावाच्या कडेला मोठा चिरेबंदीवाडा दिसतंय ना, तिथं जा म्हणे राहायला. हा तिथे जातोय. गेल्याबरोबर त्या घरामध्ये एक सुंदर तरुण स्त्री होती. ती समोर आली. पाय धुवायला पाणी दिलं, बसायला आसन टाकलं, हे बसले. इतक्यात त्याच्या लक्षात आलं की ही स्त्री कोणी सामान्य नसून ही वेश्या आहे आणि वेश्येच्या घरी राहणं योग्य नाही आहे. मनात येते, कळू लागलंय. ती म्हणाली, महाराज, माझं किती भाग्य आहे, कोणीकडून आलात, कोणीकडे चालला आहात, कसं काय आलात? तुमच्यासारखा महात्मा, पंडित, विद्वान, तपस्वी, वेदज्ञ आमच्याकडे कधी येत नसतो. आज आलात, माझं भाग्य उदयाला आलेलं आहे. कोणीकडून आलात, कोणीकडे चाललात, का चाललात, का आलात? तेव्हा त्यांनी सांगितलं, असं असं म्हणे, मी काशीला चाललोय. का? एका माणसानं मला प्रश्न विचारलाय की पापाचा बाप कोण आहे. मला काही उत्तर येईना, त्याच्याकरता पुन्हा गुरुजीला विचारायला काशीला चाललो म्हणे. असं? थांबा ना मग, पापाचा बाप कोण आहे मीच उत्तर देते तुम्हाला. इथं कशाला जायचं काशीला? तूच उत्तर. हो, पण आजची रात्र माझ्या घरी थांबावं लागेल. तर काही हरकत नाही, काशीला चलत जा आणि एवढे कष्ट, त्यापेक्षा राहतो इथं. बरं महाराज, आता मुक्काम चालून आलात, थकून आलात, तुम्हाला भूक लागली असेल, मी थोडं दूध फलाहार देऊ का तुम्हाला? तो म्हणाला, हे पहा, तुझ्यासारख्या वेश्येच्या घरी अन्न खाणं पाप आहे, खाऊ नये. काय पाप्याच्या हातचं अन्न खाल्लं तर आमची सुद्धा बुद्धी पाप बुद्धी बनते. चोराच्या घरचं अन्न खाल्लं आमची बुद्धी चोराची बनते. नाही, दोष आहे, मी खाणार नाही तुझ्या घरचं. हे पहा महाराज, माझ्या घरचं तुम्ही अन्न खाऊ नका, भात वगैरे, वरण भात काही खाऊ नका. अहो, फळं खायला काय हरकत आहे? फळं तरी शुद्धच असतात. आणि तुम्ही जर माझ्या घरी फलाहार केला तर 101 रुपये दक्षिणा मी तुम्हाला देते. नाही नाही, तुझ्या घरी खाणं पाप आहे, मी खाणार नाही, कण सुद्धा खाणार नाही म्हणणारा, पण 101 रुपये म्हटलं की मटकन खाली बसला. आणि फळं खायला काय हरकत आहे? नाहीतरी मुसलमानाचेच दुकान आहेत की फळाचे. फळाला कुठं विटाळ चांदळ काय असतो का? फळं खायला हरकत नाही, कारण डोळ्यासमोर 101 रुपये दिसू लागला होता. बरं, काही हरकत नाही म्हणे, फळं खातो मी. मग महाराज, थोडं निरस दूध आहे, घ्याल का? अजिबात पाणी नाही. काय हरकत आहे, शास्त्रानं सांगितलंय हो की निरशा दुधाला काही दोष नाही, घेतो मी दूध, फळं घेतो. तेव्हा ती म्हणाली, महाराज, दूध काय, फळं काय, कितीही खाल्ले तर पोट थोडंच भरत असतं. अहो, तुम्ही काय करा, मी शिदा देते कोरडा, तुमच्या हातानं दुधामध्ये दसमी करा, भाजी करा, थोडं शिरा करा आणि पोटभर जेवण करा, 501 रुपये दक्षिणा मी देते. अहो, तुमच्यासारखा विद्वान माझ्या घरी जेवला तर माझं पापच जळून जाणार आहे. तेव्हा त्यानं विचार केला, भूक तर लागलेली आहे आणि आपल्याच हातानं करून खायचंय आणि ते दुधात करायचंय,
काय हरकत आहे सोहळ्यामध्ये करून खाऊ म्हणे, कारण 501 रुपये कधी मिळणार आहे आपल्याला. तयार झाला, ते सगळं पीठ कणी काय घेतली तिंबली आणि स्वयंपाक करू लागला. आपण आयुष्यात कधी करून माहिती नाही, काशीला मधुकरी मागून राहिलेलं पोळू लागलं, धूर लागू लागला, तोंडाला पाणी, डोळ्याला पाणी, नाकाला पाणी, सगळं हा 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 हुस करू लागला. तेव्हा ती दशा पाहून ती वेश्या म्हणते, ओ महाराज हे पहा, असं करा ना, तुम्हाला कधी करून माहिती नाही, तुम्हाला काही जमत नाही, मीच तुम्हाला निरश्या दुधामध्ये दशमी करून देते, आणि माझ्या हातची दशमी जर तुम्ही खाल्ली ना 1100 रुपये दक्षिणा मी देते तुम्हाला. अरे वा, बर, दुधामध्ये खायला काय हरकत आहे, कारण शास्त्राचं वचन आहे, अग्निपक्वम घृतपक्वम पक्वं केवल वन्निना सर्वं फलवद ग्राह्यम अन्न दोषो न विद्यते. शास्त्रात सांगितलंय, अग्नीमध्ये पकवलेलं, तेलामध्ये तळलेलं, दुधामध्ये तयार केलेलं, त्याला काही नाही, सर्वं फलवद ग्राह्यम, फळासारखं, आणि पुढे 1100 रुपये आहेत. तिनं दशमी केली, ताट तयार केलं आणि त्याच्या समोर वाढलं, ठेवलं, आणि आता आपोषण घेऊन प्राणाहुती चित्राहुती घेणार. इतक्यात ती वेश्या म्हणते, महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? तो आता मुखामध्ये घास घालणार, इतक्यात तिनं हात पकडला आणि विचारलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? ते म्हणे, नाही हो, अजून तू काही बोललीच नाहीयेस. हे खा, ते खा, फळं खा, सुकामेवा खा, दूध खा, दशमी करून खान, माझ्या हातचं खान, 1100, हेच बोलले. अहो हेच तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ते म्हणे, काय उत्तर आहे? पापाचा बाप कोण आहे? अहो हेच आहे, लोभ मुलानी पापानी. सगळ्या पापांचं मूळ हा लोभ आहे. मनामध्ये लोभ आला की खाऊने तिथे खातात. अभक्ष भक्षणम लोभात अगम्यागमनम तथा करोति किल तृष्णार्थो धर्मत्यागम तथा पुनः. ती मनोरमा म्हणते की अभक्ष भक्षण करायला मनुष्य लोभामुळे तयार होतो, अगम्यागमन लोभामुळे करतोय. गुरु भ्राता इष्टमित्र माता पित्यांची हत्या लोभामुळे होत आहे. एकदा लोभ आला की जीवनात असं पाप नाहीये की जो करत नाही माणूस. म्हणून या सगळ्यांचं मूळ लोभ आहे. आणि हा युधाजीन अत्यंत लोभी आहे. राज्याचा लोभ त्याला सुटलेला आहे, म्हणून तो मला मारणार आहे, माझ्या पुत्राला मारणार आहे. आता माझं रक्षण करा, त्याची प्रार्थना करते. इतक्यात तो युधाजित त्या आश्रमात आला आणि भरद्वाज मुनीला निरोप दिला मंत्र्याचे द्वारा की मुनी महाराज, ही जी स्त्री आहे त्या पुत्रासगट माझ्या हवाली करा, कारण मी माझ्या नातवाला राज्यावर बसवलेला आहे. मी याला ठार मारणार आहे, कारण हा मेला की माझ्या नातवाला वैरी कुणी राहिलाच नाहीये, निष्कंटक राज्य होणार आहे, म्हणून तिला माझ्या स्वाधीन करा. भरद्वाजाने सांगितलं, मी तिला अभय दिलेला आहे, आश्रय दिलेला आहे, माझी लेक म्हणून सांभाळलेला आहे, मी नाही देणार. तुम्ही जर नाही दिलं तर मी बळानं तिला ओढून नेईन. तेव्हा भरद्वाज मुनी एकच म्हणाले, तुझ्यात ताकद असेल तसं कर म्हणे. तुला जर ते शक्य असेल, आपल्या पराक्रमानं घेऊन जाऊ असं म्हणत असतील, तुझं तू पहा म्हणे काय करायचं. शक्य असेल तर करून पाहते, कसा नेतोस बघतो मी. हे मुनींचं वचन ऐकल्यानंतर त्या युधाजितानं मंत्र्याला विचारलं काय करावं. मंत्र्यानं सांगितलं, अजिबात काही करू नये, त्या महात्म्याच्या पायावर साष्टांग नमस्कार करावा आणि तोंड काळं इथून लवकर करावं. कारण साधू संतांच्या, ऋषीमुनींच्या, तपस्वी लोकांच्या नादी कधीच लागू नये, कारण सत्यानाश व्हायला एक क्षण लागणार नाही. अरे त्यांच्या तेजापुढे तुझं राज्य, तुझा पराक्रम, तुझं शौर्य, तुझं वीर्य, तुझं धैर्य एका क्षणात जळून राख होणार आहे. काय महात्मा आहे तो, काय तपश्चर्या आहे. नुसता डोळा जर उघडून पाहिलं तर उभ्या जाग्यावर तू जळून राख होशील बाबा, त्याच्या नादी नको लागू. पूर्वी विश्वामित्रांनी वशिष्ठाशी भांडण केलं, एक गवताची काडी सोडली, काही चाललं नाही विश्वामित्राचं. ब्रह्मतेज अपार असतं बाबा. म्हणून साधूच्या वाटी लागू नये, जा नमस्कार कर आणि ते म्हणतात तसं निघून जा. त्या स्त्रीच्या नादी लागू नकोस आता. आणि तो युधाजित निघून गेला. आता ती मनोरमा आपल्या बाळासह भरद्वाज मुनींच्या आश्रमात राहत असताना लेकरांच्या बरोबर हा सुदर्शन खेळतोय. खेळता खेळता त्या एक ऋषीपुत्रानं त्या विदल्ल म्हणजे याच्या बरोबर आलेला जो सेनापती होता, सैनिक होता, दास होता, त्याला शिवी दिली. काय शिवी दिली? एक लिबा म्हणजे शंढा.
ऋषीपुत्रानं क्रोध येऊन त्याला शिवी दिली क्लीबा, आणि ती ऐकली या सुदर्शन बाळानं. लेकरू 3 वर्षाचं आहे बरं का, 3-4 वर्षाचं. आणि आता लहान लेकराला काय माहिती क्लीब काय आणि क्ली काय आहे काय नाही, पण कानावर शब्द पडला या सुदर्शनाच्या क्लीब, त्यापैकी त्यानं क्ली एवढंच लक्षात ठेवलं आणि सारखं क्ली क्लीब 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 घोकूच लागला. काही काही लेकराच्या मनावर एखादं वाक्य जर ठसलं ना तर ते तेच घोकत राहतात बरं का. मला आठवतंय 10-20 वर्षापूर्वी आमचे एक मित्र आहेत, कीर्तनकार आहेत बरं का. त्यांचे वडील होते, आता नाही आहेत ते सुद्धा मोठे कीर्तनकार होते. आणि त्यांनी आपली लहान नात एक 3-4 वर्षाची मांडीवर घेऊन बसले होते. तिच्या आईला काही काम होतं म्हणून खेळत होते. 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झालं, मांडीला कळ लागली. तिची आई तर कामामध्ये, मग नौकर होता, त्याचं नाव बाबू होतं बरं का. मी तिथेच होतो, माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना आहे. आता ती गंगथडीला गंगेच्या तीरावर राहणारे जुनी भाषा, मायला बाबू हिची माय कुठं गेली रे, घे म्हणाव की हिला. सहजच बोलण्यात शिवी बरं का. मायला बाबू हिची माय कुठं गेली. आणि ते पोरीनं मांडीवर बसलेलं ऐकलं ते वाक्य, आणि जे सपाटा तिचा सुरू, मायला बाबू हिची माय कुठं गेली रे, मायला बाबू हिची माय कुठं गेली रे. 3 दिवस तिच्या तोंडात हेच वाक्य. अगदी तसंच घडलंय बरं का. या बाळाच्या कानावर क्लीब हा शब्द पडला. त्यानं शिवी दिली ऋषीपुत्रानं त्या विदल्लाला, क्लीबा म्हणजे शंडा, पण याच्या कानावर ते बसल्यात, मनात जे घुसलं सारखं क्लीब 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 क्लीब, आणि ते क्लीब क्लीब म्हणता म्हणता गळून गेलं आणि नुसतं क्ली क्ली क्ली. आणि हे क्लीम देवीचं काम बीज आहे महाराज. कोणतीही कामना सिद्ध जर करायची असेल तर तुम्ही क्लीम बीजाचा मंत्र जप करा, सगळे मनोरथ पूर्ण होतात महाराज. निष्ठेनं श्रद्धेनं भाव ठेवून या मंत्राचा जप करा. क्लीम 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 क्लीम, मनोरथ कामना पूर्ण होतात. याला तर अनुस्वारही नाही, नुसतं क्ली क्ली क्ली. आणि जगदंबेच्या या नामाचा अपभ्रंशानं का होईना पण सहज घोष लागला, आणि तो जप केल्यामुळे जगदंबा माता प्रसन्न झाली आणि तिनं एकदम कृपा केली महाराज त्याच्यावर. त्याच्या बुद्धीत पालट झाला, त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतंय, आणि हळूहळू जगदंबा माता एके दिवशी त्याला दिव्य दर्शन देते. भरद्वाज मुनींचा आशीर्वाद आहे. हे सोपं होत नाही, फुकट होत नाही. एका संतांच्या संगतीत राहतोय, भरद्वाजासारख्या महापुरुषांच्या. ज्या भरद्वाजाच्या आश्रमात भरतजी महाराज जातात, ज्या भरद्वाजांच्या आश्रमात भगवान श्रीराम भरद्वाजाच्या दर्शनाला जातात, एवढा ज्यांचा अधिकार आहे. आणि त्या भरद्वाजांचा सहवास या बाळाला लहानपणी लाभलेला आहे. आणि संत संगती लाभल्यामुळे जगदंबेची कृपा झालेली. जीवनामध्ये जीवन पालटण्याकरता संत संगती नितांत आवश्यक आहे महाराज. संत संगती शिवाय परमात्म कृपा होत नाहीये. भरद्वाजांच्या कृपेनं आणि या बाळाला क्लीम या बीजाचा बीज मंत्राचा जप केल्यामुळं याचं अज्ञान नाहीस झालं, आणि हा जगदंबेच्या कृपेला प्राप्त झाला. लख प्रकाश पडलेला आहे, आणि दिव्य जगदंबा माता त्याला दर्शन देते आहे, आशीर्वाद देते आहे. आणि बाळा तुझं कल्याण हो. आणि असा तो हळूहळू वाढू लागला. जगदंबेच्या उपासनेत रमला, तिचंच ध्यान करू लागला, तिच्याच नामाचा जप करू लागला. जगदंबेची उपासना भरद्वाजांच्या आदेशावरून त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे जगदंबा मातेची उपासना केलेली आहे. सहज लीलया क्लीम बीजाचा मंत्र जप केल्यामुळे त्याचं जीवन पालटलं. इकडे काशीला काशी राजा, त्याची एक कन्या शशिकला नावाची, ती मोठी महान साध्वी आहे, खूप सात्विक शीलवती कुलवती आहे शशिकला. तिला एके दिवशी स्वप्न पडलं, आणि स्वप्नामध्ये जगदंबेने येऊन सांगितलं, शशिकले तुझ्याकरता मी 1 वर शोधून ठेवलेला आहे. गंगेच्या तीरावर अरण्यामध्ये येथून जवळच भरद्वाज मुनींचा आश्रम आहे, आणि त्या मुनींच्या आश्रमामध्ये एक सुदर्शन नावाचा राजपुत्र आहे, तो तुझा पती आहे. तू त्यालाच वर, तुझं कल्याण होईल. स्वप्नात येऊन शशिकलेला काशीराजाच्या कन्येला देवीनं दृष्टांत दिला. इकडे सुदर्शनाला सुद्धा स्वप्नामध्ये दृष्टांत दिलेला आहे. आणि आता त्या शशिकलीच्या वडिलांनी तिचं स्वयंवर मांडलेलं आहे.
देशोदेशीचे गावोगावीचे राजे बोलावलेले आहेत, आमंत्रित केलेले आहेत. आणि या सगळ्या राजामध्ये तो युधाजित सुद्धा कौशल नरेश आलेला आहे आपल्या नातवाकरता म्हणून. देशोदेशीचे शेकडो राजे आलेले आहेत आणि त्यामध्ये हा सुदर्शन सुद्धा निघाला. आई म्हणते नको बाळा जाऊ, तुझ्याजवळ सेना नाही, सैन्य नाही, मंत्री नाही, कोश नाही, भांडार नाही, रथ नाही, काहीच नाही आहे. आणि तू एकटा कसा जाणार? मी तुला एकट्याला नाही जाऊन देणार, मी सुद्धा येणार. सुदर्शनाने सांगितलं आई चिंता करू नकोस, माझ्या पाठीशी माझी जगज्जननी जगदंबा माता प्रसन्न आहे, माझ्यावर तिचा आशीर्वाद आहे, तिची कृपा आहे आणि तिच्या कृपेनं मला यमदूत सुद्धा काही करणार नाही. हे राजन क्षत्रियन हे तर सोडून दे, काळ सुद्धा मला काही करणार नाही आहे, कारण त्या जगदंबेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी निघालो तेव्हा ती माता म्हणते मनोरमा मी सुद्धा तुझ्या बरोबर येते. आणि तीही निघालेली आहे. जगदंबेने एक रथ दिला आणि त्या रथावर आरूढ होऊन सुदर्शन सुद्धा काशीला आला. त्या स्वयंवराकरता शेकडो राजे आले, युधाजितही आला. हो, युधाजितानं तर सगळ्या राजांना सांगितलं की याला मी ठार मारणार आहे, अमकं करणार आहे, तमकं करणार आहे, हा कशाला आला, मी माझ्या नातवाला ही कन्या देणार आहे. आणि स्वयंवर मांडला असताना, सगळीकडे अशा प्रकारची चर्चा झाली असताना त्या शशिकलेनं आपल्या मैत्रिणीचे द्वारा आईला निरोप दिला. आई मला असं स्वप्न पडलंय, स्वप्नामध्ये जगदंबा आली आणि तिनं सांगितलंय की सुदर्शन हा तुझा पती आहे, मी त्यालाच वरलंय मनानं आणि लग्न हे एकदाच करायचं असतं, पुन्हा पुन्हा नाही आहे. हो, वर बदलत नसतात, मी मनानं वरलेलं आहे म्हणून मी सुदर्शनाशीच लग्न करणार. हे स्वयंवर मला मान्य नाही आहे, बाबाला सांग स्वयंवर बंद करा. पण आता सगळीकडे जाहीर केलंय, पत्रिका दिल्यात, राजे लोक आलेले आहेत, आता कसं करायचं प्रश्न पडला. तिच्या वडिलांनी काशीराजांनी सांगितलं पत्नीला जा, तिचं मन पालट, खूप समजावून सांगितलं पण तिनं नाही ऐकलं. शेवटी तो राजा स्वतः आपल्या कन्येला सांगतोय बेटा असं करता येत नाही, युद्ध होईल, हे सगळे राजे काय म्हणतील, माझी नाचक्की होईल आणि स्वयंवरामध्ये तुला जो आवडेल त्याला माळ घाल ना. तिने सांगितलं बाबा मी दुसऱ्या पुरुषाच्या तोंडाकडे सुद्धा पाहणार नाही. अरे साध्वी पतिव्रतेचं हे लक्षण आहे, परस्पुरुषाला कधीच स्पर्श करू नये, जाणीवपूर्वक तर करूच नाही, कोणाकडे पाहू नये. आपल्या हृदयामध्ये फक्त आपल्या पतीच्या चरणांचं ध्यान करावं. एक पती वाचून दुसरा पुरुषच आपल्या हृदयामध्ये नसावा. हे पातिव्रत्य धर्म आहे बाबा. लोपामुद्रा, सुकन्या, सीता आदी अनेक महान साध्वी आमच्या संस्कृतीमध्ये होऊन गेल्या पातिव्रत्य धर्माचं आचरण करणाऱ्या. आणि त्यांच्या पुण्याईवर अनसूया केवढी महान साध्वी पतिव्रता आहे, त्यांचा आदर्श आहे. म्हणून पातिव्रत्य धर्मानुसार मी केवळ वरेन तर सुदर्शनाला वरेन. तिचा पिता म्हणतोय अगं त्याला काही वैभव नाही, राज्य नाही, सिंहासन नाही, कोणी सेनापती नाही, सेना नाही, एकुलता एक एकटा अरण्यात राहणारा, कंदमुळं फळं खाऊन राहणारा, बसायला घर नाही, राजा सिंहासन. अगं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठमोठे सम्राट राजे सोन्याचं सिंहासन असलेले तुझ्याकरता तयार आहेत. या दरिद्र्याला घेऊन करणार. पण तिनं सांगितलं दरिद्री असो की काही असो बाबा, त्याच्या संगतीमध्ये त्याच्या चरणाची सेवा करताना मला अरण्यामध्ये सुद्धा स्वर्गापेक्षा जास्त सुख लाभेल. मला द्यायचंय तर तुम्ही त्यालाच द्या, मी दुसऱ्याला वरणार नाही आहे. आता काय करावं, हे तर आलेले आहेत, उद्या तर स्वयंवर आहे, त्यांना सांगा की स्वयंवर रद्द झालं. कसं सांगावं, युद्ध करतील, काहीतरी निमित्त सांगा, आजचं संकट टाळा, ठीक आहे आज होणार नाही उद्या होईल म्हणून सांगितलं. आणि इकडे गुपचूप राजाने सुदर्शनाचं लग्न त्या शशिकलेबरोबर लावून दिलेलं आहे. शशिकला समर्पण केली. 1 दिवस 2 दिवस झाले, 6 दिवस तिथे राहून आता सुदर्शन आपल्या पत्नीला शशिकलेला घेऊन मातेसह निघाला असताना सगळे हे युधाजिताजी दुष्ट राजे वाटेमध्ये आडवे येतात. घनघोर युद्ध होत आहे, कारण या सुदर्शनाकडून आता काशी नरेशाची सेना आहे, तर इकडून जगातले सगळे राजे लोक आहेत. आता युद्ध होणार हे पाहून हा सुदर्शन हृदयामध्ये जगदंबा मातेला शरण जातोय. आई आता तूच पहा. प्रत्यक्ष जगज्जननी जगदंबा माता
सिंहावर आरूढ झालेली आहे. अक्राळ विक्राळ सिंह आहे, भव्य सिंह आहे आणि त्या सिंहावर बसलेली आहे. लख 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 आणि दिव्य तेज चमकू लागलेलं आहे. करोडो सूर्याचं प्रतिबिंब लोपेल एवढं तेज आहे. 18 भुजा, 18 हात आहेत. हातामध्ये नाना प्रकारचे शस्त्रास्त्र आहेत आणि ती सिंहावर आरूढ झालेली जगदंबा माता समोर प्रगट होते. बाळा सुदर्शना, चिंता करू नको करते. आणि क्षणार्धामध्ये युद्धाला आरंभ होतोय. जगदंबेच्या पुढे कोण टिकणार आहे? काही कित्येक सेनेला सिंहानं कापून काढलेला आहे, मारून टाकलेला आहे. जगदंबा माता आणि भयंकर अशी सेना कापून काढते आहे आणि काही क्षणात युद्धा जिताला ठार मारलं, शत्रू जिताला ठार मारलं. याचे जेवढे म्हणून वैरी होते ते सगळे वैरी जगदंबेनं संपवून टाकले आणि निष्कंटक राज्य केलं. आता जगदंबा माता युद्ध संपलं, प्रसन्न झाली. सुदर्शन येऊन तिच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतोय. त्याचा सासरा काशी नरेश येऊन प्रार्थना करतो, आई जगदंबे, माझ्यावरचं संकट तू दूर केलेलं आहेस. आता माझ्यावर एकच कृपा कर, मला एक मागणं मागायचं आहे. ते म्हणे, काय मागायचे सांग राजा. तू निरंतर माझ्या काशीत राहावं आणि भक्तावरची संकट दूर करावे. ठीक आहे. तेव्हापासून जगज्जननी जगदंबा माता काशीमध्ये नित्यवास करून राहते आहे. जगदंबेनं त्या सुदर्शनाला सांगितलं, बाळा जा, अयोध्येला जा आणि अयोध्येचं राज्य तू स्वीकार, आनंदानं राहा, माझी उपासना कर. या लोकात तर तुला सगळं वैभव मिळेलच मिळेल, पण अंती माझ्या चरणाची प्राप्ती तुला होईल. जा. आज आशीर्वाद दिला आणि जगदंबेच्या कृपेनं तो सुदर्शन अयोध्या नगरीला आला. सुंदर पत्नीही मिळाली आणि आता राज्यही मिळालं, सिंहासनही मिळालं. राजानं आणि अयोध्येमध्ये एक सुंदर जगदंबेचं मंदिर बांधलं, सुंदर मूर्ती तयार केली. ऋषी मुनी ब्राह्मण देवतांना बोलवून स्थापना केली आणि तेव्हापासून नवरात्र विधीनं नवरात्र करू लागला, जगदंबेची सेवा करू लागला, खूप सुंदर अंबा यज्ञ करू लागला आणि सगळ्या राज्यामध्ये गावोगावी देवीची सेवा त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारे सहज लीलया बालपणी मुखामध्ये आणि अचानकपणे क्लीम शब्द आला. क्लीब याचा उच्चार करता करता क्ली शब्द आला तर एवढं वैभव प्राप्त झालं आणि त्याची दुर्गती नाहीशी झाली, दौर्भाग्य नाहीसं झालं आणि सौभाग्य प्राप्त झालं. व्यास महाराज म्हणतात की हे जन्मेजया, अशा प्रकारे चुकून जरी देवीचं नाव उच्चारलं तरी सगळी संकट नाहीशी होतात. आपत्ती जातात, विपत्ती जातात आणि संपत्ती येते, राज्य वैभव येतं. केवढंही संकट असू द्या, जगदंबेला शरण जा, जगदंबेचं नाम घ्या, सगळी संकट दूर जातात. शत्रूंचा नायनाट होतो जगदंबेच्या स्मरणानं. म्हणून जीवनामध्ये त्या जगज्जननी जगदंबा मातेला शरण जावं, त्या दुर्गादेवीची उपासना करावी सुदर्शनानं सुद्धा. आणि अशा प्रकारची उपासना करून आपलं जीवन कृतार्थ करून घेतलेलं आहे. यानंतर नवरात्र विधी कसा असतो, नवरात्रीमध्ये देवीची उपासना कशी करावी, घटस्थापना कशी करावी, सप्तशती पाठ कसे करावेत, कुमारी पूजन कसं असावं, ती कन्या कशी असावी, कुमारी कोणाला म्हणतात, कितव्या वयामध्ये कुमारी असावी, कोणती असावी, कशी असावी, त्याचं फल काय, आदी आदी खूप सुंदर वर्णन आहे महाराज. आता सगळंच जर बारकाईनं वर्णन करायचं म्हटलं ना, 7 दिवस तर काय, पण 7 महिने सुद्धा पुरणार नाहीत बरं का. देवी भागवत एवढं प्रचंड आहे, समुद्र आहे, समुद्र आहे महाराज. समुद्रात जसे हिरे रत्न असतात तशा एक एक दिव्य दिव्य कथा आहेत. किती म्हणून कथा सांगाव्यात महाराज, आयुष्य कमी पडतं. 7 दिवसाची मर्यादा खूप कमी आहे. खूप सुंदर नवरात्राचा विधी सांगितला. हवन कसं करावं, यज्ञ कसा करावा, देवीची उपासना कशी करावी, कुमारी पूजन कसं करावं, नवरात्र विधी कसा आहे. 4 प्रकारचे नवरात्र आहेत. चैत्र महिन्यामध्ये एक नवरात्र आहे, अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्र आहे, आषाढ महिन्यामध्ये एक नवरात्र आहे आणि माघ महिन्यामध्ये सध्या जो महिना चालू आहे, आता हे नवरात्र चालू आहे बरं का, देवीचं मोठा पर्व काळ आहे, गुप्त नवरात्र म्हणतात त्याला. असे 4 नवरात्र आहेत. तसं तर कधीही देवीची उपासना करावी, पण विशेष रूपानं या नवरात्रामध्ये उपासना केली असताना, कुमारी पूजन केलं असताना जगदंबेला धूप लावावा, दीप लावावा, दिव्य अशा प्रकारचा नैवेद्य दाखवावा, आरती करावी, तिचं भजन करावं, तिचं कीर्तन करावं, तिची कथा गावी, तिचं नामस्मरण करावं, तिचं भजन करावं, म्हणजे जीवन कृतार्थ होतं.
नवरात्र विधी, यज्ञविधी आदी आदी वर्णन केलेलं आहे. व्यास महाराज सांगतात, जन्मेजया काय सांगू, अरे एकदा प्रत्यक्ष परमात्मा भगवान वैकुंठाधिपती नारायणाचा अवतार भगवान श्रीराम, चतुर्थ स्कंदात, तृतीय स्कंदात खूप कथा आलेल्या आहेत महाराज. अहो देवादी देव आम्ही ज्या श्रीरामाला म्हणतो तो भगवान श्रीराम सुद्धा जगदंबेची उपासना करतात महाराज. तेव्हा भगवान श्रीराम वडिलांचं वचन सत्य करण्याकरिता राज्याचा त्याग करतात आणि 14 वर्ष वनवासामध्ये जातात. तेव्हा रावण येतोय आणि कपटानं सीता देवीला चोरून नेतोय. सीतेच्या वियोगामध्ये सीतेचा शोध घेत असताना व्याकुळ झालेल्या रामाचं सांत्वन लक्ष्मणजी करतात. पावसाळा येतोय, सुग्रीवाशी मैत्री केलेली आहे, पावसाळा होईपर्यंत थांबतात आणि शेवटी अतीव दुःखी झालेले राम, सीतेच्या वियोगानं व्याकुळ झालेले राम आता सीतेचा शोध कसा लावावा, सीतेला कसं आणावं, लंकेवर स्वारी कशी करावी या चिंतनामध्ये असताना अचानकपणे त्या ठिकाणी देवर्षी नारदांचं आगमन होत आहे. आणि देवर्षी नारद रामाला सांगतात, रामा तुम्ही काही करू नका, आता इथे नवरात्र विधीनं जगदंबेची उपासना करा, सप्तशती करा, नवचंडी करा, शतचंडी करा, सहस्रचंडी करा, अयुतचंडी करा, कोटीचंडी करा, लक्षचंडी, घडेल तसं चंडीची सेवा करा, जप जाप्य करा, होम हवन करा, धूप दीप लावा, नैवेद्य दाखवा, कुमारी काय जे घडेल त्याप्रमाणे उपासना करा. नवरात्र विधीनं उपासना नारदांनी सांगितली आणि रामाने तो विधीपूर्वक नवरात्र महोत्सव केला, जगदंबेची उपासना केली आणि जगदंबा माता प्रसन्न होऊन आशीर्वाद देते, रामा चिंता करू नको, जा लंकेला जाऊन रावणावर तू विजय मिळवशील आणि तुझी पत्नी तुझी स्त्री तुला मिळेल. जगदंबेने वरदान दिलेलं आहे म्हणून तिला राम वरदायिनी असं म्हटलेलं आहे. रामाला वरदान देणारी आणि जगदंबेच्या वरदानाने दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामचंद्र निघतात, शमीचं पूजन करून, शस्त्राचं पूजन करून, कारण दसरा विजयादशमी म्हटलेलं आहे. असा पवित्र पर्व काळ आहे महाराज की त्या दिवशी कुठलंही कार्य, एक वास्तू सोडून बाकी कुठलंही कार्य आरंभ करा यशस्वी होतो. छत्रपती शिवाजी महाराज पावसाळा 4 महिने एका ठिकाणी थांबून पुन्हा या दसऱ्याच्या मुहूर्तावर आणि स्वारी करण्याकरता निघत असत महाराज, आणि कधीच पराभूत झाले नाहीत, विजयीच झाले. विजय मुहूर्त आहे. भगवान श्रीराम या दसऱ्याच्याच मुहूर्तावर रावणाचा नाश करतात आणि सीता देवीची प्राप्ती होते, पुन्हा अयोध्येचं राज्य प्राप्त होत आहे. हे त्या जगदंबेच्या कृपेचं फळ आहे, ती रामवरदायिनी आहे. पुढे नरनारायण आणि प्रल्हादाचं युद्ध, त्यांचा संवाद, त्यांची कथा खूप मोठी वर्णन केलेली आहे. एवढंच नव्हे, कृष्ण चरित्र सुद्धा इथे चतुर्थ स्कंदात वर्णन केलेलं आहे महाराज, की भगवान श्रीकृष्णाने अवतार जगदंबेच्या इच्छेनं नव्हे, जगदंबेच्या आज्ञेवरून भगवंतांनी कृष्ण अवतार कसा घेतला. राम अवतार काय, कृष्ण अवतार काय, मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, वामन अवतार, नारसिंह अवतार, राम अवतार, कृष्ण, हे सगळे अवतार जगदंबेच्या आज्ञेवरून भगवंतांनी घेतलेले आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेशांची सुद्धा जननी ती जगदंबा माताच आहे. म्हणून तिला वंदन करतो आणि तिचं सतत सतत उपासना करून साधकानं आत्मकल्याण करून घ्यावं. येणेप्रमाणे चतुर्थ स्कंद पूर्ण केला. पंचम स्कंदामध्ये आता व्यास महाराज कथा सांगत आहेत. राजा जन्मेजय प्रार्थना करतोय की गुरुदेव आणखी आणखी जगदंबेचं चरित्र मला विस्तारपूर्वक सांगा. कोणकोणत्या दैत्याचा निपात तिनं केला, हो कृपा करून सांगा अशी प्रार्थना केली असताना पंचम स्कंदामध्ये महिषासुर नावाचा एक दैत्य, जो ब्रह्मादिक देवाला ज्यानं सळो की पळो करून सोडलेला आहे, त्या महिषासुराचा उद्धार जगदंबेनं कसा केला या चतुर्थ पंचम स्कंदामध्ये व्यास महाराज सांगत आहेत. काय सांगतात, राहिलेल्या थोड्याशा वेळेमध्ये आपण महिषासुराच्या उद्धाराची कथा पाहूया आणि त्यानंतर पुढची कथा थोडंसं नाम संकीर्तन करूया. हरये नमः, हरये नमः, हरये
नमः सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय महिषासुरमर्दिनी अंबा माता की जय अनादि निर्गुण निर्गुण प्रगटले भवानी अनादि निर्गुण निर्गुण प्रगटले भवानी मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागुनी महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाचे तापाचे करावया झाडणे विविध तापाचे तापाचे करावया झाडणे भक्ता लागे तो पावसे निर्वाणी लागे तो पावसे निर्वाणी भक्ता लागे तो पावसे निर्वाणी भक्ता लागे तो पावसे निर्वाणी आयचा जोगवा 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 मागे ना ऐसा जोगवा 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 मागे आईचा जोगवा 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 मागे ना ऐसा जोगवा 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 मागे द्वैत सांडूने माळ मेघाले ना साडोने बाळ विहारे हाती बोधाचा झेंडा मी येईन बोधाचा झेंडा भेद रहित वारीसे जाईन वेद रहित वायसे जाईन आईचा जोगवा 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 मागे ना ऐसा जोगवा 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 मागे आईचा जोगवा 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 मागे ना ऐसा जोगवा 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 मागे पूर्ण बोधाची घेईन परडी पूर्ण बोधाचे घेईन परडी आशा तृष्णेच्या पाणी नदरडी आशा तृष्णेच्या पाडी नरडी मन विकार करीन कुरवंडी विकार करीन कुरवंडी विवेक रसाचे कसे न दुरडी रसाचे भरीन दुरडी आईचा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे आईचा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे नवविध भक्तीच्या करोनिया नवराचा भक्तीच्या नवराचा कोटी मागे न ज्ञान रूपे पुत्रा मागे पुत्रा जाणून सद्भाव अंतरीच्या मित्रा सद्भाव अंतरेच्या मित्रा दंभ संसारा मारेल कुपात्रा संसारा पाहिल गोपात्रा आईचा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे आईचा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे आता साजने झाले मेने संग आता साजने झाले मेने संग विकल्प नवऱ्याचा तोडी याला संग विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोधादी जोडी यले मांग क्रोधादे जोडी येले माग केला मोकळा मार्ग सुरंग
जोगवा 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 मागेन आईचा 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 जोगवा जोगवा मागून ठेविला आईचा योगेश्वरी जगदंबा मातेचं चरित्र, तिचा प्रभाव विस्तारपूर्वक सांगा. कोण असा अभागी जीव आहे की तो जननीचं चरित्र ऐकणार नाही आहे, त्याच्या मनाला आवडणार नाही आहे. देवीचा प्रभाव, जगदंबेचं महात्म्य, तिचं चरित्र कृपा करून मला सांगा. तेव्हा व्यास महाराज म्हणतात, राजन शृणो राजन प्रवक्ष्यामि विस्तरेण महामते श्रद्धानाय शांताय न ब्रूयात सतु मंदधी. राजा, तुझ्या अंतःकरणामध्ये जगज्जननी जगदंबा मातेचं प्रेम, श्रद्धा, रती, प्रीती, भक्ती पाहून मला खूप आनंद होतोय. अरे तुझ्यासारखा भक्तिनिष्ठ भक्त श्रोता, एकांत मनानं ऐकणारा श्रोता मिळाला असताना त्याला कथा न सांगणं उलट वक्त्याचं दुर्भाग्य आहे. म्हणून मी सुद्धा आता खूप आनंदानं तुला कथा सांगणार आहे. ऐक. पूर्वी देव आणि दानवामध्ये घोर युद्ध झालं या पृथ्वी तलावर. यामध्ये महिषासुर नावाचा एक दैत्य अत्यंत शूर, वीर, पराक्रमी होता. त्यानं देवदेवतांना सुद्धा पराभूत केलं आणि त्याच्या योगानं तो त्रैलोक्य विजयी बनतोय. तो कोणालाच ऐकत नाहीये. तेव्हा राजाने प्रश्न केला, महाराज तो महिषासुर कोण आहे? तो देवादिकांना अजेय कसा झाला? त्याचं चरित्र काय आणि त्याला जगदंबेनं कसं मुक्त केलं? कृपा करून ती कथा विस्तारपूर्वक सांगा, अशी प्रार्थना केली असताना व्यास महाराज सांगतात, राजा, पूर्वी हा दैत्य महिषासुर, महिष म्हणजे म्हैस, रेडा, अत्यंत बलशाली, ब्रह्मदेवाच्या वरानं उन्मत्त बनलेला आहे. या महिषासुरानं मेरू पर्वतावर जाऊन 10,000 वर्ष अन्न नाही, पाणी नाही, पाला पाचोळा सुद्धा खात नाहीये आणि ब्रह्मदेवाचं ध्यान करत तपश्चर्या करत बसलेला आहे. 10,000 वर्ष झाली. ब्रह्मदेव प्रगट झाले. उठ बाळा, ए दैत्या, महिषासुरा, का तप करतोयस? तुला काय पाहिजे सांग. महिषासुर म्हणतोय, महाराज देवा, मला जर तुम्ही प्रसन्न झाला असाल आणि इप्सित वर देणार असाल तर मला अमर करा. अमर, मला मरण नको आहे. ब्रह्मदेव म्हणतात, वेड्या, एके दिवशी मी सुद्धा मरणार आहे आणि जो स्वतः मरणार आहे तो इतराला अमर कसा करील ना? जगाचा सिद्धांत आहे बेटा, ज्याला जन्म आहे ना त्याला मरण ठरलेलं आहे. म्हणून विचार करून तू वर माग, दुसरा एखादा वर माग. तेव्हा महिषासुर बोलतोय की पितामह, मग असं जर असेल, देव, दानव, मानव यांच्यापैकी कोण्याही पुरुषाच्या हातून मला मरण येऊ नये. मला स्त्रीचं भय नाही. स्त्रीला अबला म्हणतात, आधीच दुर्बल आहे, निर्बल आहे, तिच्यात काय बल आहे? स्त्री कोण मला मारू शकणार आहे? म्हणून मला स्त्रीची भीती नाही आहे ती भीती पुरुषाचीच आहे. म्हणून देव असो, दानव असो की मानव असो, यांच्यापैकी कोण्याही पुरुषाच्या हातून मला मरण नको आहे. स्त्रीच्या हातून आलं तर हरकत नाही. तथास्तु, ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे. आणि आता ब्रह्मदेवाच्या वरदानानं उन्मत्त झालेला, त्याला कोणाची भीतीच राहिली नाही महाराज या महिषासुराला. हो, हा महिषासुर पृथ्वीचं संपूर्ण राज्य त्यानं जिंकून घेतलं. पृथ्वीचा सम्राट आपणच बनला. एवढंच नव्हे, स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा दूत पाठवून निरोप दिला की स्वर्गाचं आसन खाली करा. जगायचं असेल पाताळात कुठे पळून जा आणि सिंहासन खाली करा. त्रैलोक्य विजयी बनला हा महिषासुर. इंद्रादिक देवाला सुद्धा पराभूत करतोय, कारण वरदान आहे. पुरुषाच्या हातून मरणच नाही. इंद्र असो की चंद्र असो की कोणीही देव असो, मरणच नाही पुरुषाच्या हातून.
आणि त्या बलानं त्रैलोक्य विजयी असा तो बनलेला आहे. राजा जन्मेजय प्रार्थना करतोय की व्यास महाराज गुरुदेव कृपा करा. महिषक कश्य पुत्रोसौ कथम जातो महाबली कथम च माहिषम रूपम प्राप्तम तेन महात्मना. हा महिषासूर कोणाचा पुत्र आहे, त्याचा जन्म कसा झाला आणि रेड्याचं रूप त्याला कसं मिळालं, महिषासूर कसा बनला, त्याची कथा काय आहे, कृपा करून विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा व्यास महाराज महिषासुराच्या जन्माची कथा सांगतात. राजा ऐक. दनो पुत्रौ महाराज विख्यातौ क्षितिमंडले रंभश्चैव करंभश्च द्वावास्तां द्वानवोत्तमौ. पूर्वी दनु नावाचा दानव जो आहे त्याला 2 पुत्र आहेत. रंभश्चैव करंभश्च. एकाचं नाव रंभ आहे तर एकाचं नाव करंभ आहे. दोघही शूरवीर पराक्रमी. या दोघांनाही संतती नाही, म्हणून एक त्रैलोक्य विजयी पुत्र व्हावा म्हणून या दोघांनाही तपश्चर्येला आरंभ केलेला आहे. त्यापैकी रंभ जो आहे पंचनद नामक जे तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये बुडून पाण्यामध्ये उभं राहून तपश्चर्या करतोय. घोर तप आहे त्याचं रंभ. आणि करंभ नावाचा त्याचा बंधू एका वडाच्या झाडाखाली पंचाग्नी साधन करतोय. आता पंचाग्नी साधन कशाला म्हणतात आजकाल हे माहितीच नाही बरं का आम्हाला. अजूनही पंचाग्नी साधन करणारे थोर तपस्वी महात्मे या जगात पुष्कळ आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर नर्मदेच्या तीरावर आज सुद्धा जाऊन पहा. पंचाग्नी साधन म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये, नर्मदेच्या तीरावर भर उन्हाळ्यामध्ये सकाळी 7 वाजता आम्ही थांबू शकत नाहीत महाराज. इतक्या ज्वाळा असतात, भयंकर उष्ण असतात, थांबूच शकत नाही आम्ही. भयंकर उन्हाळा, कडक उन्हाळा असतो. आणि तशा समयी तितक्या उन्हाळ्यामध्ये दुपारी 12 वाजता सूर्यनारायण आग ओकतोय. नर्मदेचं पाणी सुद्धा गरम लागतं महाराज, थंड लागत नाही. आणि अशा समयी 4 दिशेला गौऱ्या पेटवायच्या भोवताली गोल असं. जसं ते गाडीच्या चाकाची धाव पडल्यानंतर धाव तापवण्याकरता गोल असं गौऱ्या टाकून तापवतात की नाही धाव, तशी भोवताली सगळीकडून गोल गौऱ्या रचतात आणि त्या पेटवतात महाराज. 4 दिशेला 4 कुंड पेटवलेले असतात, त्यामध्ये हवन करायचं असतं. मस्तकावर एक कुंड धरलेलं आणि त्यात पुन्हा अग्नी पेट. म्हणजे किती ताप आहे हा. याला पंचाग्नी साधन म्हणतात. वर सूर्यनारायण मस्तकावर अग्नी ओकतोय, चहूबाजूनी अग्नी पेटलेला आहे आणि त्यामध्ये शरीराला कष्ट द्यायचे, हे पंचाग्नी साधन. रंभ पाण्यामध्ये उभं राहून साधना करतोय तर करंभ अग्नीची उपासना करतोय. शेवटी इंद्रानं पाहिलं, इंद्राला भीती वाटते, यांचं तप जर सिद्ध झालं तर हे माझं इंद्रपद नेतील. म्हणून इंद्रानं मगरमच्छाचं रूप घेतलं आणि रंभ ज्या ठिकाणी तपश्चर्या करत होता तिथं पाण्यामध्ये बुडून त्याच्या दोन्ही पायाला धरलं आणि खोल ओढत नेलं आणि त्या रंभाला इंद्रानं ठार मारलं. रंभ मेला ऐकल्यानंतर करंभाला अतीव दुःख झालं आणि करंभानं सुद्धा, अरे इतकं मी पंचाग्नी साधन अग्नीची उपासना करतोय पण अग्निनारायण प्रसन्न होत नाही, मग असं जगणंच काय अर्थ आहे. आता माझा भाऊही गेला, मग माझ्या जीवनात काय मतलब आहे. मी आता आत्महत्या करणार, मी प्राणत्याग करणार, आता मी माझं मुंडकं तोडणार आणि अग्नीमध्ये आहुती देणार असा निश्चय केला. आणि त्यानं तलवार घेतली एका हातात, दुसऱ्या हातानं आपलं मस्तक धरलेलं आहे, बुचडा धरलेला आहे आणि एका बाळा तोडून ते मस्तक अग्नीमध्ये टाकणार आहे. इतक्यामध्ये अग्निनारायण प्रगट झालेले आहेत, प्रसन्न झालेले आहेत. हे करंभा थांब, आत्महत्या काय करतोय बेटा. अरे आत्महत्येसारखं पाप कोणतं नाही जगाच्या पाठीवर. आत्महत्या करणाऱ्याला गतीच नाही महाराज, मोक्षच नाही. आमच्या धर्मसिंधूत तर असं म्हटलंय, ज्यानं आत्महत्या केली ना त्याचा विटाळ सुद्धा कोणी पाळू नये, नव्हे त्याला अग्नी देऊ नये, त्याचं पिंड प्रदान करू नये, त्याचं प्रेत कोल्या कुत्र्या करता फेकून द्यावं महाराज. आत्महत्या करणारे त्याची प्रेतक्रिया उत्तरक्रिया सुद्धा करू नये असं शास्त्रात सांगितलंय. आत्महत्या महान पाप आहे. काही जरी झालं तरी आत्महत्या कधीच करू नये महाराज. अरे आत्महत्येसारखं पाप काय करतोस, सांग तुला काय इच्छा आहे, काय पाहिजे, वरदान मागून घे. तेव्हा त्या करंभानं प्रार्थना केली अग्निनारायणाला, प्रभू
हे अग्निनारायणा, तुम्ही जर मला प्रसन्न झाला असाल तर मला एकच वर द्या, मला एक असा पुत्र द्या की देव दानव मानव या तिघांनाही जिंकणारा, कोणीही आणि याला पराभूत करणार नाही असा अजेय असा एक सुंदर मला पुत्र द्या. ठीक आहे, अग्निनारायणाने आशीर्वाद दिला, तुला असाच पुत्र होईल. आता तू काय कर, इथून उठ आणि जा घराकडं. वाटेनं जाताना ज्या स्त्रीवर तुझं मन रमेल, ज्या स्त्रीला पाहिल्यानंतर तुला आनंद वाटेल, तिच्याबरोबर तू गृहस्थाश्रम कर, तिच्याबरोबर राहा आणि तिच्या पोटी तुला असा हा पुत्र प्राप्त होईल, तुझ्या इच्छेप्रमाणे प्राप्त होईल. अग्निनारायणाचा आशीर्वाद घेऊन वरदान घेऊन तो करंभ दानव निघाला तिथून. वाटेनं येता येता एका यक्षाचं जंगल लागतं, जिथे यक्षलोक आहेत आणि त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत. आणि या प्राण्यामध्ये चरत चरत समोर एक काळी भोर अगदी मदमस्त झालेली एक म्हैस याला दिसली. आणि म्हैस पाहिल्याबरोबर या करंभ दानवाचं मन त्या म्हशीवरच बसलं. म्हणतात ना, गदी पे भी दिल बैठा तो परी भी क्या चीज आहे म्हणे. कोणाचं मन कोणावर बसेल, कोणाच्या दृष्टीला कोण सुंदर दिसेल, जगात काही सांगता येत नाही महाराज. याला त्या म्हशीमध्येच सौंदर्य वाटू लागलं. हो, अगदी महाराज जंगलामध्ये राहणारी लठ्ठच्या लठ्ठ आणि फुसफुस करणारी ती म्हैस, काळी भोर म्हैस पाहिल्याबरोबर याचं मन बसलं आणि त्यानं तिचा स्वीकार केला. ती याच्याबरोबर राहू लागली, हा तिच्याबरोबर राहू लागला. अत्यंत प्रेमानं असा आनंदाचा काही काळ गेल्यानंतर ती म्हैशी गरोदर राहिली. तिला आनंद मिळावा म्हणून बरोबर घेऊन तो फिरू लागला. फिरता फिरता पाताळामध्ये फिरायला गेला. आता आजकालच उटीला जातात, महाबळेश्वरला जातात असं नाही बरं का, हे पहिलं सुद्धा जात होते लोक फिरायला. पाताळामध्ये गेले महाराज. आणि तिथे फिरता फिरता तिथे एक रेडा या म्हैशीला पाहिल्यानंतर हिच्या मागे लागला. तो अत्यंत बलशाली होता रेडा. जेव्हा हिला त्रास देऊ लागला, हिच्या मागे लागला, तेव्हा हा करंभ त्याला मारण्याकरता धनुष्यबाण घेऊन निघालेला आहे. दोघांचं घनघोर युद्ध होत आहे. आणि होता होता युद्धामध्ये त्या पराक्रमी रेड्यानं शिंग घातलं याच्या पोटामध्ये आणि धाडकन आपटलं आणि त्यामध्ये करंभ दैत्य दानव जागीच ठार झाला. आता आपला पती गेला हे पाहून ती म्हैस रडू लागली आणि भयानं हा रेडा मला मारतो, हा मला हे करतोय म्हणून ती पळू लागली. तिथून पळत 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 पूर्वी ज्या यक्षाच्या वनामध्ये राहत होती त्याच वनामध्ये आलेली आहे. तिच्या माग माग हा रेडा सुद्धा आला. तेव्हा पाहिलं यक्षांनी आणि धनुष्यबाण घेऊन यक्षांनी त्या रेड्याबरोबर युद्ध केलं आणि काही क्षणात त्या रेड्याला ठार मारलं. यक्षांनी जाऊन पाताळातून त्या करंभाचं प्रेतवर आणलं, चिता रचली आणि त्या चितेवर ठेवून यक्षा लोक त्याच्या देहाला अग्नी देत आहे. इतक्यामध्ये ती म्हैस सुद्धा येते. अहो, पशु आहे बरं का, म्हैस आहे, पण पातिव्रत्य धर्म जाणते महाराज. ती म्हणते आता मी सुद्धा माझ्या पतीबरोबर सहगमन करणार. अरे माझा पतीच गेला, मग माझ्या जीवनात काय अर्थ आहे. यक्षांनी खूप समजावून सांगितलं, तू चिंता करू नकोस, आम्ही सगळे तुझं रक्षण करतो आहोत, आम्ही तुला दुःख होऊ देणार नाही आहेत, आम्ही तुझ्या केसाला धक्का कोणाला लागू देणार नाही आहेत, तू मरू नकोस त्याच्याकरता. नाही, मी माझ्या पतीबरोबर सहगमन करणार. आणि म्हणून चिता रचलेली होती, तिच्यावर त्या करंभाचं प्रेत ठेवलेलं. अग्नी लावल्याबरोबर ही म्हैस सुद्धा त्या अग्नीमध्ये प्रवेश करते आहे. आणि तिनं अग्नीमध्ये प्रवेश केल्याबरोबर तिचा देह जळाला, पण तिच्या उदरामध्ये जो गर्भ होता तो दैत्य एकदम तिच्या उदरातून त्या अग्नीतून चितेतून बाहेर पडला. आणि तो दैत्य म्हणजेच हा महिषासूर आहे. म्हशीच्या पोटी जन्माला आला म्हणून महिषासूर झाला. बर, हाच एकटा जन्माला आला का? नाही. मग त्याच्या माग माग तो करंभ दानव जो होता ना तो सुद्धा आणि त्या चितेतून प्रगट झाला. त्याचं नाव रक्तबीज असं पडलेलं आहे. पुढे जगदंबे बरोबर युद्ध केले या रक्तबीजानं. या रक्तबीजाचा विशेष असा होता महाराज, याला तलवार जर मारली आणि याच्या रक्ताचे थेंब जर पडले, रक्तबीज रक्ताचा एक थेंब पडला की त्याच्यासारखाच पुन्हा राक्षस. 10 थेंब पडले 10 राक्षस, पुन्हा त्यांना मारताना त्याच्या रक्ताचे थेंब पडले तेवढे, असे हजारो राक्षस तयार होतात.
याचं नावच रक्तबीज आहे. आजच्या वैज्ञानिकांनी शोध लावलाय, क्लोन म्हणतात बरं का. म्हणजे पेशी काढून घ्यायची आणि त्या पेशीपासून त्याच्यासारखाच जीव तयार होतो. महाराज, मेंढीचं क्लोन तयार केलंय आता. एका मेंढीपासून करोडो मेंढ्या तयार करता येतात. अशी जीव तयार एका पेशीपासून. हे रक्तबीज आहे महाराज. एक रक्ताचा थेंब पडला की तिथं तयार होतोय. अशा रक्ताच्या धारा पडल्या, हजारो रक्तबीज, लाखो करोडो रक्तबीज तयार होतात. तो रक्तबीज म्हणजे हाच करंबदानं मेल्यानंतर आपल्या पुत्राबरोबर त्याच्या मागे मागे रक्तबीज रूपानं प्रगट होतोय. आणि अशा प्रकारे महिषासुर जन्माला आला. त्यानं घोर तप केलं आणि ब्रह्मदेवाकडून अजेय वरदान मागून घेतलं, स्त्रीच्या हातून मरण मागून घेतलं. आणि आता त्रैलोक्याचं राज्य तोच करतोय. स्वर्गाचं राज्य त्यानंच हिरावून घेतलं. पृथ्वीचा मालक तोच झाला, पाताळाचा राजाही तोच झाला. आता इंद्रादी देव हताश झाले आणि ब्रह्मदेवाला शरण जातात. ब्रह्मदेव, मीच वरदान दिले बाबा, त्याला आता मी काय करू. म्हणून भगवान विष्णूकडे जातात. भगवान विष्णू शंकराकडे जातात. हे सगळ्या देवदेवता एकत्र येतात आणि महिषासुराबरोबर ब्रह्मा विष्णू महिषांनी युद्ध केलेलं आहे. युद्धामध्ये भगवान नारायणाचा पराभव होतोय, भगवान शंकरांचा पराभव होतोय. ब्रह्मादिक देवदेवता कोणीही त्याला जिंकू शकत नाहीत महाराज. महिषासुराचा पराभव वरदानच दिलेलं आहे. आणि तिन्ही देवाचा पराभव करून हा महिषासूर स्वर्गाचा राजा बनला. आणि आता देव हताश झालेले आहेत आणि वनवन करत भटकत फिरत आहेत, अनाथ झालेले आहेत. तेव्हा सगळेच जण जाऊन जगदंबा मातेची प्रार्थना करतात. सगळ्या देवांनी मिळून जगज्जननी जगदंबा मातेचं स्तवन केलेलं आहे. खूप सुंदर स्तुती केलेली आहे बरं का. त्या स्तुतीला पाहून जगदंबा माता प्रसन्न झालेली आहे. ब्रह्मा विष्णू महेश, इंद्र चंद्र वरुण कुबेर सगळ्या देवता जगदंबेच्या चरणी शरण आलेल्या आहेत, प्रार्थना करत आहेत. आणि आता या महिषासुराला कसं मारावं, कसं जिंकावं, आणि त्याला जिंकण्याकरता स्त्रीच पाहिजे. ती स्त्री कोण आहे? तेव्हा सगळे देव एकत्र येतात आणि विचार करतात. तेव्हा सगळ्यांच्या शरीरातून आपलं आपलं तेज बाहेर पडते महाराज. भगवान शंकरांच्या शरीरातून तेज बाहेर पडलं, विष्णूच्या शरीरातून तेज बाहेर पडलं, ब्रह्मदेवाच्या, इंद्राच्या, सगळ्या देवतांच्या शरीरातून तेज बाहेर. आणि एक तेजपुंज असा पर्वताकार तेजाचा पुंज त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. आणि हा तेजाचा पुंज, त्याच तेजपुंज तेजामध्ये साक्षात जगज्जननी जगदंबा मातेचं रूप प्रगट होत आहे. सगळे देव पुष्पांचा वर्षाव करतात, मंगलवाद्यांचा उद्घोष होतो आहे आणि जय जयकार करतात. सदानंदीचा राजराजेश्वरी की जय. मंगलवाद्य वाजतायत, सगळे देव प्रसन्न होऊन. आणि सगळ्यांच्या तेजापासून ती उत्पन्न झालेली म्हणून सर्वस्वरूपा जगदंबा आहे ती. आता कोणाच्या तेजापासून, कोणत्या देवतेच्या तेजापासून तिचं काय काय अवयव निर्माण झाले तेही व्यास महाराज वर्णन करतात. शंकरस्य च यस्तेजः तेन तन्मुख पंकजम श्वेतवर्णम शुभाकारम अजायत महत्तरम. भगवान शंकरांच्या तेजापासून जगदंबेचं मुख कमल निर्माण झालेलं आहे. श्वेतवर्ण, अगदी गोरापान वर्ण आहे. हो, सुंदर आकाराचे नेत्र आहेत, विशाल मुखकमल आहे. हे भगवान शंकरांच्या तेजापासून निर्माण झालेलं आहे. हो, यमराजाच्या तेजापासून अत्यंत कोमल, काळे, कुळकुळीत आणि लांब असणारे घुंगरवाले असे केस, मेघासारखे कृष्णवर्ण असलेले केश यमराजाच्या तेजापासून निर्माण झालेले आहेत. नयन तृतीयंतस्या जज्ञे पावक तेजचा. अग्नीच्या तेजापासून जगदंबा मातेला 3 नेत्र निर्माण झालेले आहेत. त्याचप्रमाणे संध्येच्या तेजापासून 2 भुवया निर्माण झालेल्या आहेत. वायूच्या तेजापासून
जगदंबेचे कान निर्माण झालेले आहे. हो. त्याचप्रमाणे प्रजापतीच्या तेजापासून नख निर्माण झालेले आहेत. अत्यंत सुंदर अशा प्रकारचे अधरोष्ट, मनोहर अधरोष्ट कार्तिकेयाच्या तेजापासून उत्पन्न झालेले आहे. भगवान विष्णूच्या तेजापासून 18 हात जगदंबेला प्रगट झालेले आहेत. सुंदर सुंदर तिचे कोमल कोमल आणि अंगुली आहेत, बोट आहेत. ते बोट वसु त्या तेजापासून जगदंबेचे बोट निर्माण झालेले आहेत, अंगुळ्या निर्माण झालेल्या आहेत. चंद्रमाच्या तेजापासून उरोज निर्माण झालेले आहेत. एक एक देवतेपासून आणि अशा प्रकारची सुंदर आकृती तेजोमय ती जगदंबा प्रकट झाल्याबरोबर सगळे देव प्रसन्न होऊन एक एक आभूषण देतात, एक एक शस्त्र अस्त्र देतात. कोणी कोणी काय काय आभूषणं दिली, कोणकोणती शस्त्र अस्त्र दिली. वैजयंती माला, खूप सुंदर रत्नाचे हार, हिमवंतांनी सुद्धा अनेक प्रकारच्या रत्नाचे हार, सुवर्णाचे हार दिलेले आहेत. कोणी आयुध दिलेली आहेत, वस्त्र अलंकार समर्पण केलेले आहेत. आणि सगळे देव हात जोडून चरणावर पुनः पुन्हा वंदन करून ब्रह्मा विष्णू महेशा सगट इंद्र चंद्र कुबेरादी देवता जगदंबेची स्तुती करतात. नमः शिवायै कल्याण्यै शांत्यै पुष्ट्यै नमो नमः भगवत्यै नमो देव्यै रुद्राण्यै सततं नमः. तूच शिवा आहेस, तूच कल्याणी आहेस, शांती पुष्टी तुष्टी भगवती रुद्राणी. हे देवी, तू काल रात्री स्वरूप आहेस, तूच इंद्राणी आहेस, तूच सिद्धी आहेस, बुद्धी आहेस, वृद्धी आहेस, वैष्णवी आहेस. लोकांच्या हृदयात दयारूपानं तूच राहतेस, बुद्धिरूपानं तूच राहतेस. तूच सर्वांची ईश्वरी आहेस, तूच सर्वांची जननी आहेस. तू माया आहेस, तू विद्याचं स्वरूपही तूच आहेस आणि अविद्या ही तुझंच स्वरूप आहे. हे देवी, त्या तुला आमचा साष्टांग नमस्कार असो. दुःखदम सर्व देवानां नानारूपधरम शटम. ज्या ज्या वेळी देव देवतावर संकट येतात तेव्हा तेव्हा तू अवतार घेतेस आणि देवतांचं दुःख दूर करतेस, दैत्यांचा विनाश करतेस, धर्माची स्थापना करण्याकरितात आणि तुझ्या या लीला चाललेल्या असतात. त्या तुला आम्ही देव शरण आलो आहोत. हे जगदंबे, पुन्हा पुन्हा आम्ही तुला नमस्कार करत आहोत. आमचे अनंत अनंत नमस्कार तुझ्या चरणावर असोत. हा दैत्य महिषासुर उन्मत्त झालेला आहे, याला वरदान आहे, स्त्रीवध्य हा आहे. स्त्री वाचून इतर कोणी मारू शकत नाहीये. म्हणून जगदंबे आई, तूच प्रगट होऊन आता त्याचा उद्धार कर आणि आम्हाला नवे त्रैलोक्याला या घोर संकटातून तू आम्हाला वाचव, अशी प्रार्थना केली असताना जगदंबा माता प्रसन्न होऊन देवांना सांगते, देव हो, आता तुम्ही चिंता करू नका. मी त्या दुष्ट दैत्याला ठार मारते, महिषासुराला ठार मारते आणि आशीर्वाद दिलेला आहे. त्याप्रमाणे महिषासूर स्वर्गावर राज्य करत असताना जगदंबा मातेनं प्रचंड अट्टहास केला आणि तो अट्टहास ऐकून भयभीत झालेला महिषासूर आपल्या दूताला अमात्याला पाठवतोय. अमात्य नाना प्रकारच्या गोष्टी करतोय, एकमेकांमध्ये संवाद होतोय. तू युद्ध कर, तू युद्ध करू नकोस, तू महिषासुराची राणी बन, वगैरे वगैरे खूप आता विस्तारपूर्वक कथा आहे. तेव्हा महिषासुराकडून ताम्रासूर आहे, चिक्षुर आहे, असे अनेक दैत्य देवीकडं युद्ध करण्याकरता येतात. ताम्रासुराला सहज लीलया, त्याचप्रमाणे दुर्धर आणि दुर्मुख नावाचे 2 दैत्य महिषासुराकडून देवी बरोबर युद्ध करण्याकरता आले असताना जगदंबेनं दुर्धर आणि दुर्मुखाला ठार मारलेला आहे. त्यानंतर बाष्कल आणि दुर्मुख हे त्या ठिकाणी देवी बरोबर युद्ध करण्याकरता आले असताना बाष्कलाला आणि त्या दुर्मुखाला जगदंबेनं ठार मारलेलं आहे. त्यानंतर चिक्षुर आणि ताम्र नावाचे भयंकर दैत्य कितीतरी सेना घेऊन जगदंबेवर चालून आले असताना जगदंबा मातेनं सहज लीलया त्यांचाही उद्धार केला. त्यानंतर बिडाल नावाचा दैत्य कितीतरी सेना घेऊन जगदंबेबरोबर युद्ध करण्याकरता आला असताना त्या बिडालासुराचा नाश जगदंबेनं केलेला आहे. आणि आता सगळे बिडालासूर गेला, दुर्मुख गेला,
त्याचप्रमाणे बाष्कल गेला, ताम्र गेला, हे सगळे सेनापती ठार, चिक्षुर गेला. सगळे झाल्यानंतर आता स्वतः महिषासूर आलेला आहे आणि देवीची प्रार्थना करतोय, हे देवी तू व्यर्थ माझ्याशी युद्ध करू नको. हे पहा, आपण दोघं मिळून त्रैलोक्याचं राज्य करू. स्वर्गाचा राजा मीच आहे, माझ्याकडे सगळं वैभव आहे, मी तुला पट्टराणी करतो, तू म्हणशील त्याप्रमाणे मी वागतो, तुझ्या पायाचा दास होऊन राहतो, वगैरे वगैरे. खूप एक मंदोदरीची कथा, एका राजकुमारीची कथा. आता ती कथा सांगायला आपल्याला वेळ नाही आहे. महिषासुरानं सांगितली, तू दुराग्रह करू नकोस, हट्ट करू नकोस, माझ्याशी लग्न कर, माझी पट्टराणी हो, आपण स्वर्गाचं राज्य, त्रैलोक्याचं राज्य भोगू, वगैरे वगैरे. खूप अशा प्रकारे तो विनवणी करतोय. शेवटी महिषासुराबरोबर जगदंबा माता क्रुद्ध होऊन युद्धाला तयार होते. महिषासूर राक्षसच आहे, नाना प्रकारचे रूप पलटतोय. कधी हत्तीचं रूप घेतो आहे, कधी इंद्रासारखा दिसतोय, कधी अग्नीच्या ज्वाळात दिसत आहे, कधी काही, कधी मेंढाच बनतोय, कधी कोणीच बनतोय. आणि अशा प्रकारे घनघोर युद्ध करत आहे. इकडे जगदंबा माता अत्यंत क्रुद्ध होऊन आणि त्या महिषासुराबरोबर युद्ध करते आहे. होता होता हा महिषासूर शिंगानं आपल्या मोठमोठाले पर्वत उपडायचा आणि देवीच्या अंगावर आणून सोडायचा. जगदंबेनं सहज लिहिलेल्या बाणाच्या आगरानं ते तुकडे तुकडे करून टाकायचे. शेपटीनं तडाखे मारू लागला देवीच्या सेनेवर. कोणी पायाच्या खुरानं माती उकरतोय, हंबरडतो आहे आणि पुन्हा पुन्हा अंगावर चालून येतोय मारण्याकरता. भयंकर शिंगानं पर्वत पृथ्वी उकरून फेकतो आहे, शेपटीनं तडे मारतो आहे, पायाच्या खुरानं लाथ मारतोय, शिंगानं तोडतो आहे. अशा अनेक प्रकारानं आणि तो महिषासूर क्रुद्ध होऊन जेव्हा युद्धाला येतोय तेव्हा जगदंबा मातेनं घनघोर असं त्याच्याशी युद्ध केलं. आणि शेवटी नाना वेगवेगळी रूप घेत घेत रेड्याचं रूप जेव्हा घेऊन तो युद्धाला आला आणि त्याच्या मुखातून दुसरं तेज बाहेर निघतंय, तेव्हा जगदंबा माता त्याला म्हणते, गर्जना करणाऱ्या त्या महिषासुराला जगदंबा माता म्हणते, गर्ज गर्ज क्षणम मूढ मधु यावत पिबाम्यहम मया त्वयि हते त्रैव गर्जिष्यन्त्याशु देवताः. हे मूर्खा, हे महिषासुरा, गर्जना कर, किती गर्जना करायच्या आहेत ते कर. अरे थोडं क्षणभर थांब, मी मधुपान करते आहे आणि एकदा मी मधुपान केल्यानंतर तुला ठार मारणार आहे आणि तुला ठार मारल्यानंतर हे देवलोक गर्जना करणार आहेत. आता किती गरजायचं, किती आरडायचं, ओरडायचं, ओरडून घे. थोड्याच वेळात देवलोक गर्जना करणार आहेत. आणि म्हणून तिनं खड्ग घेतलं, तीक्ष्ण तलवार घेतली आणि त्या महिषासुरावर चालून येऊन एकच खड्गाचा प्रहार केला. मुंडकच तुटलेलं आहे आणि त्या मुंडक्यावर त्रिशूलाचा प्रहार केला. छिन्न भिन्न झाला आणि त्या महिषासुराची प्राणज्योत भगवतीच्या स्वरूपात विलीन झाली. सदानंदेचा उदयोस्तु बोल भवानी की जय. महिषासुरमर्दिनी अंबा माता की जय. महिषासुराला ठार मारल्यानंतर बरीचशी सेना भयानं व्याकुळ होऊन पाताळामध्ये पळून गेलेली आहे. आणि आता पृथ्वीचं राज्य, स्वर्गाचं राज्य इंद्राला प्राप्त झालेला आहे. स्वर्गाचा राजा इंद्र बनला आणि आता ब्रह्मादिक देव, देवता, ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, चंद्र, वरुण आदी देव सगळेच जण येऊन जगदंबेच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून हात जोडून पुन्हा पुन्हा वंदन करतात आणि प्रार्थना करतात. सुंदर स्तुती केलेली आहे. दुर्गे स्मृता हरसे भीतिमशेष जंतो. हे दुर्गे, हे जगदंबे, स्मरण करता क्षणी अशेष जंतूंची अशेष भीती तू हरण करतेस. तुझ्या एवढी दयाळू कोण आहे? भक्तांचं दुःख, दारिद्र्य, संकट दूर करणारी तुझ्या वाचून कोणीच नाही आहे. स्मरण केलं असताना भक्ताला सद्बुद्धी देणारी, भक्ताचं कल्याण करणारी तू आहेस. त्या तुला आमचा साष्टांग नमस्कार असो. हे आई, तूच सर्व ब्रह्मांडाला उत्पन्न करतेस. तुझ्याच कृपेनं ब्रह्मांडाचं परिपालन होतं. त्या तुला कर्त्री धर्त्री हरत्री असलेल्या जगज्जननी मातेला आमचा पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार असो. खूप सुंदर स्तुती केलेली आहे महाराज. हो, तेव्हा देवी माता प्रसन्न होऊन म्हणते, देव हो, चिंता करू नका. जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा फक्त माझं स्मरण करा. मी प्रगट होऊन तुमचं संकट दूर करते, दुष्टांचा निपात करते, भक्तांचं रक्षण करते. फक्त तुमचं कार्य आहे, तुम्ही स्मरण करा. मी प्रगट होऊन तुमचं कार्य करते. म्हणून
साधकानं व्यास महाराज म्हणतात, राजा साधकानं जीवनामध्ये कधीही संकट आलं, आपत्ती आली, जगदंबेचं स्मरण करा, तिच्या नामाचा घोष करा, तिचं पूजन करा, तिच्या प्रीत्यर्थ यज्ञ करा, नवरात्र करा, जीवन सुखमय आनंदमय, जन्म मरणातून मुक्ती, अज्ञानातून निवृत्ती होते आणि दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. असं ही जगदंबेची उपासना अति सुंदर आहे, दिव्य आहे. पुढे अनेक प्रकारचं जगदंबेचं चरित्र, चंड मुंड शुंभ निशुंभाचा उद्धार कसा केला, ते चामुंडा नाव कसं पडलं, शिवदूती नाव कसं पडलं, ते गोड चरित्र, शुंभ निशुंभाच्या उद्धाराची कथा, सुरथ आणि मेधावी राजाची कथा, सप्तशतीचं महात्म्य, खूप खूप सुंदर, देवी भक्त राजा हरिश्चंद्राचं चरित्र, आदी आदी कथा व्यास महाराज राजा जन्मेजयाला सांगत आहेत. काय सांगतात, यथामती यथावकाश उदयीकच्या कथेमध्ये पाहूया. झालेली सेवा जगज्जननी जगदंबा मातेच्या चरणकमली निवेदन. कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे अस्तु श्री मंगलानि भवन्तु. आरती लावा. लो लो लागला आंबेचा भेदा भेद कैचा धरे जय देवी समस्त शरीर धरे जय देवी समस्त शरीर धरे जय पुत्र कलत्र विमोति करे जय पुत्र कलत्र विभूति करे जय देवी समस्त शरीर धरे जय देवी समस्त शरीर धरे जय नाग विदर्शिनी दुख हरे जय नाक विदर्शिनी दुख हरे जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम
जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय सदानंदेचा आनंदेचा उदयोस्तु बोल भवानी की जय अंबा माता की जय रायरेश्वरी श्री माता की जय सद्गुरु चूड़ामणि महाराज की जय रेणुकांबा माता की जय सब संतन की जय अपने अपने माता माता पिता की जय 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 रघुवीर समर्थ कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोः करे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता हरये नमः हरये नमः हरये नमः सदानंदेचा उदयोस्तु बोल भवानी की जय अंबा माता की जय रायरेश्वरी माता की जय संत श्री सूरदास जी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमश्चण्डिकायै। व्यास उवाच शृणु राजन् प्रवक्ष्यामि देव्याश्चरितमुत्तमम् सुखदं सर्वजन्तूनां सर्वपापप्रणाशनम्। यथा शुम्भो निशुम्भश्च भ्रातरौ बलवत्तरौ बभूवतुर्महावीरौ अवध्यौ पुरुषैः किल। परमपावन अशा नैमिषारण्यामध्ये महात्मा सूतमुनी शौनकादिक ऋषींना अनंत कोटी ब्रह्मांड नायिका जगज्जननी जगदंबा मातेचं परम पवित्र चरित्र सांगत आहे। मुळामध्ये हा संवाद महर्षी वेदव्यास भगवान आणि जन्मेजय राजा यांच्यामध्ये झालेला संवाद सूतमुनी शौनकादिकांना सांगत आहेत। व्यास महाराज राजा जन्मेजयाला सांगतात, राजन शृणु राजन प्रवक्ष्यामि देव्याश्चरितमुत्तमम्। अतिउत्तम असं देवीचं चरित्र, सुखदम सर्व जंतूनाम, सर्व प्राणीमात्रांना अत्यंत सुख देणारं, सर्व पाप प्रणाशनम, आदिभौतिक आध्यात्मिक आदिदैविक त्रिविध तापांचा नाश करणारं, विविध पापांचा नाश करणारं, जीवन कृतार्थ करणारं असं जगदंबेचं चरित्र मी तुला सांगतोय राजा, शांत चित्तानं ऐक। पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाचे अत्यंत बलशाली असे दोन दैत्य होते। महावीर होते, शूर होते, पराक्रमी होते आणि त्यांना वरदान प्राप्त झालेलं होतं की पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नाही। पुष्कळ अशी सेना घेऊन त्यांनी स्वर्गावर सुद्धा राज्य केलेलं होतं। दुराचारी अशा प्रकारचे तेव्हा देवावर आलेलं संकट दूर करण्याकरिता जगज्जननी जगदंबा माता प्रगट होऊन या दैत्यांचा उद्धार करते आहे आणि देवावरचं संकट जगदंबेनं दूर केलेलं आहे। तेव्हा जन्मेजय राजांनी व्यास महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घातलेला आहे। प्रार्थना करतायत की महाराज, का वेता वसुरावादौ कथम तौ बलिनां वरौ केन संस्थापितौ चेह स्त्रीवध्यत्वं कुतो गतौ तपसा वरदानेन कस्य जातौ महाबलौ कथंच निहतौ सर्वं कथयस्व सुविस्तरम। महाराज, हे शुंभ आणि निशुंभ दानव कोण होते? अत्यंत बलशाली, त्यांना वरदान कोणी दिलं? त्यांचं चरित्र काय आहे? देवतांना त्यांनी कसं जिंकलं आणि देवीनं त्याचा उद्धार कसा केला? मला विस्तारपूर्वक ती कथा ऐकायची इच्छा आहे। तेव्हा कृपा करून ती कथा विस्तारपूर्वक सांगा। तेव्हा व्यास महाराज म्हणतात, राजन, सर्वार्थ फलदाम शुभाम कथाम दिव्याम, अतिदिव्य सर्व अर्थ सिद्ध करून देणारी जगदंबेचं चरित्र असलेली अशी कथा मी तुला सांगतो, ऐक। पूर्वी शुंभ आणि निशुंभ हे दोन दानव सख्खे भाऊ आहेत। अतिशय सुंदर दिसायला आहेत, पराक्रमी आहेत आणि हे पाताळामध्ये राहत असताना एकदा पृथ्वी तलावर आले। त्यांनी पाहिलं आणि पुष्कर नामक तीर्थ जे आहे, आज राजस्थानमध्ये जर आपण गेलो तर पुष्कर तीर्थ आहे बरं का, जगातलं एकमेव ब्रह्मदेवाचं मंदिर या पुष्कर तीर्थावर आहे। अतिपवित्र भूमी आहे। या पुष्कर तीर्थावर येऊन या शुंभ आणि निशुंभानी 10,000 वर्षपर्यंत घोर तपश्चर्या केलेली आहे। शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झाले। ब्रह्मदेव म्हणतात, बाबांनो, तुम्ही दोघेही बंधू का तप करता आहात? काय इच्छा आहे तुमची? त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवा, तुम्ही जर प्रसन्न झाला असाल तर आमच्यावर एकच कृपा करा। तुम्ही देवांचे देव आहात, सगळ्या सृष्टीचे मालक आहात, तेव्हा कृपा करा आणि आम्हाला अमर बनवा।
मृत्यूची भीतीच आमच्याकडे नसावी. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, बाबा मरावं तर मलाही लागणार आहे. पर्वत असो, ग्रह असो, नक्षत्र असो, चंद्र असो, सूर्य असो, पृथ्वी असो, पंचमहाभूत असोत, हे सगळे एक दिवस लयाला जाणार आहेत. देवादिदेवांनी जरी अवतार घेतला आणि देह धारण केला, कोणी कितीही मोठा ज्ञानी असो अज्ञ असो, प्रत्येकाला मृत्यू आहेच आहे बरं का. मरण नाही असा कोणी जगात आहे का? तुम्ही लहान असा, महान असा, श्रीमंत असा, गरीब असा, असं काही मरण म्हणत नाही. मृत्यू म्हणत नाही आहे की हा श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे, याला घेऊन जाऊ नये, ह्या दरिद्री यालाच न्यावं ना. तुम्ही भिक्षाधीश असा की लक्षाधीश असा, राजा असा की रंक असा, ज्ञानी असा की अज्ञ असा, स्त्री असा की पुरुष असा, पशु असा की पक्षी असा, मृत्यू प्रत्येकाला येणार आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात एका ठिकाणी, मृत्यू न म्हणे सान थोर. हा लहान आहे, हा महान आहे असा मृत्यू कधी विचार करत नाही आहे. ज्याला जन्म आहे, जगाचा सिद्धांत आहे, जातस्य हि ध्रुवो मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित ठरलेला आहे. तेव्हा असा काहीतरी विचार करून तुम्ही वरदान मागा. तेव्हा पुन्हा त्या दोघांनी, शुंभ आणि निशुंभानी, ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि प्रार्थना केली, हे कृपासिंधू देवा, देवता, मनुष्य, मृग, पशु, पक्षी यापैकी कोण्या पुरुष जातीकडून आम्हाला मृत्यू येऊ नये. आम्हाला स्त्रीचं भय नाही आहे आणि स्त्री काय मारणार आहे आम्हाला? अबला. आम्ही बलवान आहोत, पराक्रमी आहोत. तेव्हा असा वर द्या की पुरुषापासून आम्ही अवध्य व्हावं. आमचा वध पुरुषाच्या हातून होऊ नये. मग तो पुरुष देवातला असो, दानवातला असो, मानवातला असो की पशुपक्षातला असो, स्त्रीच्या हातून मरण आलं तर हरकत नाही आहे. ब्रह्मदेवानी तथास्तु म्हणून वरदान दिलेलं आहे. आणि आता गंमत अशी आहे, मृत्यूचं भय असेल तर माणसं नीतीनं वागतात बरं का. भीती आहे म्हणून नीती आहे. हो, भीती गेली की नीती राहिलीच नाही आहे. आणि म्हणून आता कसलं भयच राहिलं नाही आहे. निर्भय झाले, हे मरणाचं भय नाही आहे. म्हणून पहिल्यांदा पृथ्वी तलावरचं सगळं राज्य या दोघांनीच जिंकून घेतलं. एवढंच नव्हे, स्वर्गाचा राजा इंद्राला सुद्धा निरोप पाठवला, जर तुम्हाला जगायची इच्छा असेल तर स्वर्गाचा त्याग करून निघून जा, नाहीतर युद्धाला तयार व्हा. आता शुंभ आणि निशुंभाला वरदान असल्यामुळं त्यांना जिंकणं तर कोणाच्यानं शक्य नव्हतं. देवांना सुद्धा त्यांनी पराभूत केलं, स्वर्गावर स्वारी केली. स्वर्गाचंही राज्य शुंभ निशुंभानं जिंकून घेतलेलं आहे. आता दोघांमध्ये शुंभ होता थोरला भाऊ आणि निशुंभ होता लहान. त्यामुळं शुंभाला राज्याभिषेक केला आणि निशुंभ मुख्य प्रधान म्हणून त्याच्या हाताखाली काम करतो आहे. मग आता एकदा हा राजा झाल्यानंतर बाकीचे अनेक लोक, चंड, मुंड, रक्तबीज असे महान महान पराक्रमी शूरवीर दैत्य त्याच्या सहाय्याकरता आलेले आहेत. आणि तेही कोणी सेनापती होऊन राहिलेलं आहे, कोणी प्रधान होऊन राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारचं त्रैलोक्याचं राज्य हा शुंभ भोगत असताना राज्यापासून भ्रष्ट झालेले इंद्रादिक देवदेवता जगज्जननी जगदंबा मातेला शरण जातात. त्यांनी विचार केला, आता काय करावं? यांच्या पुढे तर आपलं बल चालत नाही. कोणताही देव, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा यांना जिंकू शकत नाही आहेत, कारण ब्रह्मदेवाचं वरदान आहे. काय केलं पाहिजे? म्हणून बृहस्पती महाराजांना त्यांनी बोलावलं. देवांचे गुरु बृहस्पती आले असताना त्यांच्या चरणी वंदन करून प्रार्थना केली की महाराज सांगा, आता आमचं राज्य गेलेलं आहे, आम्ही काय केलं पाहिजे? तेव्हा बृहस्पती महाराज इंद्राला सांगतात, सर्वे मंत्राश्च वेदोक्ता दैवाधीन फलाश्च ते न स्वतंत्रासुराधीशा तथैकांत फलप्रदाहा. हे इंद्रा, वेदामध्ये सांगितलेले जे मंत्र आहेत ना, ते मंत्र सुद्धा प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार फलद्रूप होतात. देवता सुद्धा प्रारब्धानुसार आणि फलद्रूप होत असतात. यज्ञयागादी कर्म सुद्धा
प्रारब्धानुकूलच अशा प्रकारचं फलद्रूप होत असतात. अवश्यम भाविनी म्हणजे होणारी जी घटना आहे ना, तिचा प्रतिकार कोणीच करू शकत नाहीये. तथापि संकटातून मुक्त होण्याकरिता काहीतरी उपाय केलाच पाहिजे. भलेही प्रारब्ध बलवत्तर आहे, प्रारब्ध टाळता येत नाही म्हणून प्रयत्न सोडून द्यायचा का? नाही. दैवम ही बलवत केचित प्रवदन्ति मनीषिणः उपायवादिनो दैवम प्रवदन्ति निरर्थकम. काही लोक दैववादी जे आहेत ना, ते दैवालाच श्रेष्ठ मानतात. अरे दैवात जे होणार आहे, तुम्ही काहीही करा, कितीही प्रयास करा, जे दैवात लिहिलंय तेच होणार आहे, म्हणून प्रयत्नाला काही अर्थ नाही असं म्हणतात. काही प्रयत्नवादी जे आहेत, अरे प्रयत्न केल्याशिवाय थोडंच, उगीच कोणी सिंह जरी झाला जंगलाचा राजा, झोपल्या झोपल्या कोणी मुखामध्ये येऊन पडणार आहेत का? पशुपक्षी त्याला शिकार करावीच लागते. प्रयत्न केल्याशिवाय काहीही सिद्ध होत नाही आहे असं प्रयत्नवादी म्हणतात. दोन्हीही प्रकार आहेत, पण एक आहे देवराज इंद्रा की प्रयत्न जरूर करावा. प्रयत्न न करता साधकानं कधीच थांबू नये. आता एवढा प्रयत्न करून सुद्धा जर फल मिळत नसेल तर मग प्रारब्धावरती फल सोपवून द्यावं, पण प्रयत्न केल्याशिवाय राहू नये. म्हणून यद्यपि शुंभ आणि निशुंभ हे वरदानाच्या योगानं बलवंत झालेले असले आणि अजेय झालेले असले, तथापि तुम्ही त्यांना जिंकण्याकरता काहीतरी प्रयत्न करा, साधना करा. पूर्वी महिषासुर नावाचा दैत्य अति उन्मत्त झाला असताना जगज्जननी जगदंबा मातेनं प्रगट होऊन त्या महिषासुराचा उद्धार केला. तेव्हा ती प्रगट झाली असताना, तुम्ही लोकांनी तिची प्रार्थना केली असताना जगदंबेनं वरदान दिलेलं मला आठवतंय. मी त्या ठिकाणी होतो की जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा तुम्ही माझं स्मरण करा, आणि माझं स्मरण केलं की मी प्रगट होते आणि तुमचं दुःख दूर करते, असं जगदंबेनं दिलेलं वचन आहे. म्हणून तुम्ही आता देव हो, सगळे मिळून त्या जगदंबेची उपासना करा, तिची स्तुती करा, तिला शरण जा, म्हणजे तिच्या कृपेनं तुमचं सगळं संकट दूर होईल. इंद्रादिक देवांना ते आवडलं आणि हिमालयाचे ठिकाणी, अतिसुंदर असा हिमालय, एकांत रम्य पवित्र स्थान, आणि त्या ठिकाणी सगळे देव येऊन जगज्जननी जगदंबा मातेची स्तुती करतात. नमो देवी विश्वेश्वरी प्राणनाथे सदानंद रूपे सुरानंद देते, नमो दानवांत प्रदे मानवानां अनेकार्थ दे भक्तिगम्य स्वरूपे, न ते नाम संख्यां न ते रूपमीदृग यथा कोऽपि वेदादिदेवस्वरूपे, त्वमेवासि सर्वेषु शक्तिस्वरूपा प्रजासृष्टिसंहार काले सदैव. फार गोड स्तुती केलेली आहे. हे आई, सगळ्या प्राणीमात्रांची स्वामिनी तूच आहेस आणि नेहमी करता तू आनंद रूप राहतेस. तिला सदानंदीचा उदयोस्तू असं म्हणतात. सदानंदी का म्हणतात तर नित्य निरंतर नेहमी करता जी आनंद स्वरूपिणी आहे. ब्रह्म किंवा ब्रह्मविद्या, चैतन्य किंवा चेतना शक्ती यात भेद नाही बरं का. अद्वैत वेदांतामध्ये ब्रह्म आणि ब्रह्मविद्या, गूळ आणि गोडी वेगळी काढता येईल का? हो, तुम्ही गूळ घ्या आणि त्या गुळातली गोडी मला द्या, जमेल का? नाही जमत. दोघं अभेद आहेत. गुळ म्हणजेच गोडी आणि गोडी म्हणजेच गुळ आहे. सूर्य आणि प्रभा, तुम्ही सूर्य घ्या आणि त्या सूर्याची प्रभा काढून आम्हाला द्या. अरे सूर्या वाचून वेगळी प्रभा काढताच येत नाहीये, प्रभे वाचून सूर्य राहूच शकत नाहीये. दोन्ही एकच आहेत. तसं चैतन्य आणि चेतना दोन्ही एकच आहेत. ब्रह्म आणि ब्रह्मविद्या एकच आहे, भेद नाहीये. म्हणून जगदंबा माता ही कशी आहे? सच्चिदानंद रूप आहे, सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. नित्य निरंतर तिच्या ठिकाणी आनंद आहे, दुःखाचा लवलेश नाही आहे. जसं प्रकाशाच्या ठिकाणी अंधार येऊच शकत नाहीये, त्याप्रमाणे जगदंबेच्या चरणकमलाजवळ दुःख येऊच शकत नाही. नित्य निरंतर आनंद आहे, म्हणून तिला सदानंदी असं म्हणतात. हो, सदानंद रूपे सुरानंद देते. आणि तू कशी आहेस? सुरांना म्हणजे देवदेवतांना नेहमी आनंद देणारी,
दानवांचा अंत करणारी, मानवाला मनोरथ सिद्ध करून देणारी आणि भक्ती गम्य स्वरूपे, एक भक्तीचेच द्वारा तुझी प्राप्ती करून घेता येते जगदंबे. त्याला दुसरं कोणतंच साधन नाही आहे. जपादिक साधनं आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ साधन तुला प्राप्त करून घेण्याचं म्हणजे भक्ती एक आहे. म्हणून तू भक्ती गम्य स्वरूपा आहेस. त्या तुला आमचा साष्टांग नमस्कार असो. हे देवी, न ते नाम संख्याम न ते रूपमीद्रंग. तुझी किती नामं आहेत सांगता येईल का? नाही, अनंत नाम आहेत तुला. तुझी अनंत रूप आहेत. हे रूप असंच आहे असं नाही सांगता येत. तुझी अनंत रूप आहेत. तू सगुणही आहेस, तू निर्गुणही आहेस. हो. आणि सगुणामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, भवानी, जगदंबा, अरे किती किती रूप आहेत तुझे. शिवदूती, कौशिकी, अनेक प्रकारचे तुझी अनंत रूप आहेत. तुला अनंत नाम आहेत. वेद तुझ्याच स्वरूपाचं स्तवन करतात. वेद तुझ्याच लीलांचं वर्णन करतात. तू सर्व शक्ती स्वरूप अशा प्रकारची आहेस. प्रजा सृष्टी संहार काले सदैव. या ब्रह्मांडाची उत्पत्ती तूच करतेस, परिपालन तूच करतेस आणि संहार सुद्धा तुझ्या योगानच होत आहे. स्मृतिस्त्वम धृतिस्त्वम त्वमेवासी बुद्धी. हे आई, प्राणीमात्रांच्या ठिकाणी स्मृती म्हणून जी आहे, धृती म्हणून जी आहे, बुद्धी जी आहे, हे तुझंच रूप आहे. जरा पुष्टी, तुष्टी, धृती, श्रुती, कांती, शांती, विद्या, लक्ष्मी, गती, कीर्ती, मेधा, जेवढे म्हणून स्त्रीवाचक आहेत ना, हे सगळं जगदंबेचं रूप आहे महाराज. आणि त्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती भगवतीचं रूप आहे. हो, स्मरण शक्ती आहे, भगवतीचं रूप आहे. धारणा शक्ती आहे, भगवतीचं रूप आहे. कांती आहे, शांती आहे, भ्रांती आहे, पुष्टी आहे, तुष्टी आहे, हे सगळं जे आहे ना, हे जगदंबेचं रूप आहे. अहो, एवढंच नव्हे, आमच्या ठिकाणी जी निद्रा आहे ती निद्रा सुद्धा जगदंबेचं रूप आहे बरं का. सप्तशतीमध्ये वर्णन आलेलं आहे. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. जी देवी निद्रेच्या रूपानं प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे, तिला आमचा नमस्कार असो. म्हणजे झोप सुद्धा देवीचं रूप आहे. हो, तुम्ही म्हणाल झोप कुठं देवीचं रूप? नाही, झोप सुद्धा देवीचं रूप आहे महाराज. विद्यारण्य स्वामींनी पंचदशी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये स्पष्ट वर्णन केलं आहे, पूर्वजन्मात काही पुण्य केलं असेल तर गाढ झोप लागते महाराज, अन्यथा झोप लागत नाही. हो, कित्येक श्रीमान लोकांना, कोट्याधीश अब्जाधीश लोकांना झोपच येत नाही महाराज, गोळ्या घ्याव्या लागतात. काही काही लोकांना झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही. पूर्वजन्मातलं पाप आहे समजावं. हो, झोप हे पुण्याचं लक्षण आहे. झोप हे जगदंबेचं स्वरूप आहे. अहो, जगामध्ये ज्या माणसाला आत्तापर्यंत असा अनुभव आहे बरं का, की 3 महिने सतत जर झोप नसली ना, तर तो मनुष्य भ्रमिष्ट बनतो महाराज, वेडा बनतो, ठार वेडा बनतो. झोप आहे म्हणून तुमचं आमचं जीवन सुखी आहे महाराज. दिवसभर केलेले कष्ट, झोप झाली की अगदी ताजातवाना होऊन आम्ही उठतो, पुन्हा कार्य करायला स्फुरण येतं, शक्ती येते, तिच्यामध्ये एक दिव्यत्व आहे. ती निद्रा देवी सुद्धा भगवतीचं रूप आहे. अशा प्रकारे क्षमा योग निद्रा दया त्वं विवक्षा स्थिता सर्वभूतेषु शक्तैः स्वरूपैः. क्षमा, योग, निद्रा, दया हे सगळं तुझंच रूप आहे. सर्वांचं मूळ तू आहेस. तुझ्या वाचून इथं दुसरं काहीच नाही जगदंबे. अंबे, तूच सर्व स्वरूप अशा प्रकारची आहेस. तूच नाना रूपानं नटतेस. तूच कधी विष्णू रूपाला धारण करतेस, कधी शिवरूपाला धारण करतेस आणि कधी ब्रह्मारूपाला धारण करतेस. या सर्वांच्या रूपानं तूच कार्य करण्याकरिता नाना प्रकारचे अवतार घेत असतेस. हे आई, महिषासुराचं दुःख तू दूर केलंस, त्यावेळी आम्हाला वरदान दिलेलं आहेस की तुम्ही स्मरण करा. आज आमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे. शुंभ आणि निशुंभ नावाचे 2 दैत्य, त्यांनी आमचं सर्वस्व हिरावून घेतलेलं आहे. तेव्हा कृपा कर आणि प्रगट हो, आमच्यावरचं संकट दूर कर, दूर कर. हे जगदंबे, प्रगट हो, प्रगट हो. व्यास महाराज म्हणतात, राजा, अशा प्रकारे हिमालयावर जेव्हा सगळे इंद्रादी देवदेवता
सगळे स्तुती करत आहेत, तेव्हा ते स्तवन ऐकून, गोड ती वाणी ऐकून जगदंबा माता स्वशरीरात परम रूपम प्रादुर्भूतं चकारः पार्वत्यास्तु शरीराद्वै निःसृताच्चाम्बिका यदा कौशिकीति समस्तेषु ततो लोकेषु पठ्यते. त्या हिमालयाच्या एका दरीमधून, गुफेमधून पार्वती माता, जगदंबा माता बाहेर येते आहे. गंगेवर स्नान करण्याकरता ती निघालेली आहे आणि समोर देवलोक हात जोडून प्रार्थना करतात. तेव्हा ती देवांची प्रार्थना ऐकून, देवावरचं संकट ऐकून जगदंबा मातेला दया येते आणि एकदम त्या पार्वती मातेच्या देहातून एक दिव्य तेज प्रगट झालं आणि तेच तेज एका देवीच्या रूपानं प्रगट झालं. आता ते प्रगट झालेलं जे दिव्य तेज आहे त्याचं नाव अंबिका असं आहे आणि मूळ जे स्वरूप होतं ते हे तेज बाहेर निघाल्यानंतर ते सावळं रूप झाल्यामुळं त्याला कौशिकी असं म्हणतात, तिलाच कालिका असं म्हणतात, तिलाच कोणी कालरात्री असं म्हणतात, कोणी तिला महाकाली असं म्हणतात. ती सर्व काम फलप्रद आहे. हो, अंबिकेचं अतिदिव्य सात्विक रूप आहे, तर कालिकेचं अतिसुंदर सर्वांगभूषणयुक्त अशा प्रकारची ती कालिका त्या ठिकाणी शोभते आहे. आणि प्रसन्न होऊन ती देवी त्या देवांना म्हणते, देव हो, तुम्ही चिंता करू नका. कार्यं सर्वथा कार्यं विहरिष्याम्यहं रणे निशुंबादीनां वदिष्यामि युष्माकं सुखयेते. देव हो, चिंता करू नका. तुमचं कार्य करण्याकरता, निशुंभ शुंभ आदी दैत्यांना ठार मारण्याकरता मी आत्ताच प्रयत्न करते. तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं राज्य मी तुम्हाला मिळवून देते आणि त्या दुष्ट दैत्यांचा निपात करते. तुम्ही चिंता करू नका. देवाला आश्वासन दिलेलं आहे. इंद्रादिक देव आनंदित होतात आणि अशा प्रकारे ती जगज्जननी जगदंबा माता तेथून त्या शुंभ निशुंभाच्या राज्याजवळच त्या सुंदर अशा प्रकारच्या आणि वनामध्ये श्रुत्वा तन्मद हा मुदंच परमां प्रापू रमरा गगने स्थिताः. अत्यंत मधुर अशा प्रकारचं गायन जगदंबेनं सुरुवात केलेलं आहे. ते ऐकून पशु पक्षी खग मृग सगळे मोहित झाले महाराज. झाडंसुद्धा डोलू लागले, वारासुद्धा आनंदित झाला आणि ते गायन ऐकून शुंभ आणि निशुंभ लुब्ध झाले त्या गायनावर. अरे, कोण एवढं सुंदर गात आहे, काय मधुर रस भरीत अशा प्रकारची वाणी आहे, काय गोड स्वर आहे. ए चंडा, ए मुंडा, जा, कोण गातं इतकं मधुर पहा. म्हणून चंड आणि मुंडाला पाठवलेलं आहे. ते दोघं त्या आवाजाच्या दिशेनं हिमालयावर येतात. पाहतात तर काय अत्यंत सुंदर देवीचं रूप आहे, काममोहिनी कामिनी. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ.